नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुठलं ॲनिमल स्पिरिट तुम्हाला गाईड करणार आहे आणि त्याचं काय गायडन्स आहे, काय ॲडवाईस आहे तो आपण बघायचं आहे. त्यासाठी मी इथे 5 फाईल्स रेडी करणार आहे. सो या 5 फाईल्स आहेत. फाईल नंबर 1 नाईट एंगल, हे ॲनिमल स्पिरिट आहे. नाईट एंगल. फाईल नंबर 2 बियर. फाईल नंबर 3 युनिकॉर्न. युनिकॉर्न हे स्पिरिट आहे. फाईल नंबर 4 ओटर हे स्पिरिट आहे. आणि फाईल नंबर 5 फ्रॉग हे ॲनिमल स्पिरिट आहे. ओके, सो या 5 फाईल्स आहेत. आपण त्यांना क्रिस्टल पण देऊया. फाईल नंबर 1 साठी लापिस लाजुली हा क्रिस्टल आहे. फाईल नंबर 1 साठी. फाईल नंबर 2 साठी गोल्डन क्वार्टर्स हा क्रिस्टल आहे. फाईल नंबर 2 साठी. फाईल नंबर 3 साठी एमेथाइस्ट हा क्रिस्टल आहे. सॉरी. फाईल नंबर 4 साठी पीच मूनस्टोन हा क्रिस्टल आहे. पीच मूनस्टोन. आणि फाईल नंबर 5 साठी ग्रीन जेड हा क्रिस्टल आहे. सो ह्या 5 फाईल्स आहेत. आज यावेळी बरेच ऑप्शन्स आहेत. इंट्युटिव्हली सिलेक्ट करा कार्ड्सवरून, स्पिरिट ॲनिमलपासून किंवा मग क्रिस्टलवरून. आणि तुमची चॉईस झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प आहेत, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे रीडिंग पाहता येईल. आणि एक किंवा एकापेक्षा जास्त फाईल्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. फक्त जे काय असेल ते इंट्युटिव्हली करा. बघता क्षणी एखादी फाईल तुम्हाला आवडली असेल, एखादा क्रिस्टल आवडला असेल किंवा ॲनिमल स्पिरिट मनात भरलं असेल, ते तुमची एक इंट्युटिव्ह चॉईस असू शकते. सो आता आपण रीडिंगला स्टार्ट करू. आपल्याला आज बघायचं आहे की हे ॲनिमल स्पिरिट ही कुठली ऊर्जा तुमच्या लाईफमध्ये दाखवते आणि त्यांचा गायडन्स काय आहे. तुम्ही आता सध्या कसं आहे, हे लाईक डेली गायडन्स असल्यासारखं आहे. सो हे शॉर्ट पिरियड गायडन्स आहे असं. आणि हे दुसरं म्हणजे हे टाईमलेस रीडिंग आहे. जेव्हा कधी तुम्ही या व्हिडिओला सामोरे जाल त्या काळासाठी ते लागू आहे. ओके, चलो. सो आपण रीडिंगला स्टार्ट करूया. फाईल नंबर 1 तुमचं कार्ड आहे नाईट एंगलचं आणि त्याचं क्रिस्टल आहे लापिस लाजुली. सो आपण तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. काही ओरॅकल कार्ड्स मी ड्रॉ करते.
लाईट सिअर टॅरो डेक वापरणार आहोत आपण. सो आता डेक रेडी आहे आपलं. हे कार्ड्स पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल कॅप्रिकॉर्न रास आहे. मकर राशीचं प्राधान्य असणार आहे. त्याचे गुणवैशिष्ट्य आपण पाहू. नंतर थ्रोट चक्रा विथ वर्कहोलिक हा मेसेज आहे. वेट हा मेसेज आहे. दॅट क्लॉक इज टिकिंग हा एक मेसेज आहे. टॅरो कार्ड्स पाहूया. टॅरो कार्ड्स पाहणार आहोत. फर्स्ट कार्ड आहे एम्प्रेसचं. द लवर्स, क्वीन ऑफ कप्स, पेज ऑफ स्वॉर्ड्स, सिक्स ऑफ वॉन्ड, किंग ऑफ पेंटॅकल्स खूपच छान. कोर्ट कार्ड्स आणि मेजर अर्काना मॅक्झिमम हीच आहे. बॉटम ऑफ द डेक पाहूया. नाइन ऑफ वॉन्ड, सो हा काय मेसेज आहे ते बघते मी. नाईट एंगल एनर्जी आहे ना, ही ॲक्च्युली वायुतत्व आहे. कॅप्रिकॉर्न रास आहे पृथ्वी तत्व आहे. सो पृथ्वी आणि वायू हे तसं थोडंसं अपोजिशन आहे. मुळात नाईट एंगल ही जी तुमची एनर्जी आहे ना, ॲनिमल स्पिरिट, हे एक सांगतं की हे कधी पॉझिटिव्ह असतं, कधी एक इफेक्टिव्ह असतं. म्हणजे जेव्हा तुम्ही एक तुमचा जो आवाज आहे, एक तुमचं कम्युनिकेशन आहे, तुमचा संवाद आहे, तुम्ही जे इंटरॅक्ट करता तुमच्या सोशल लाईफमध्ये, हे जेव्हा एक मनापासून येतं, म्हणून इथे थ्रोट चक्र आहे. सो हे त्याच्याशी रिलेटेड आहे. सो एक सिंक्रोनिसिटी आहे इथे की तुम्ही जेव्हा अगदी मनापासून हृदयापासून जेव्हा व्यक्त होता, तेव्हा तुमचे एक तुमचा इंटेलिजन्स म्हणा किंवा एक तुमच्यातल्या स्किल्स ह्या बाहेर येण्याचे चान्सेस आहे. त्यासाठी तुम्हाला एक फ्री होणं गरजेचं आहे, कुठून तरी आतून फ्री होणं गरजेचं आहे. हे नाईट एंगल एनर्जी सांगतं.
इनफॅक्ट हे सुद्धा वर्कोहोलिक हे सुद्धा थ्रोट चक्र आहे. थ्रोट चक्र हे आपलं कम्युनिकेशनचं चक्र आहे. सो तिथे असं तिथे ही वर्कोहोलिक ही एनर्जी आहे. तर मे बी कदाचित तुम्ही ज्या कुठल्या सिच्युएशनवरती काम करताय तुमच्या लाईफमध्ये, जिथे कुठे काही मिळवण्याचा प्रयत्न करताय, काहीतरी धडपड करताय, कारण मुळात कॅप्रिकॉन रास आहे. कॅप्रिकॉन ही एक कार्डिनल अर्थ साईन आहे, पृथ्वी तत्वाची रास, की चर आहे, मूवमेंट, गती हवी असते आणि ड्युटी ओरिएंटेड, पर्सिव्हरन्स, सतत सातत्याने एक ॲम्बिशन ठेवून सातत्यपूर्ण एक ड्युटीची रास आहे ती. शनीची रास आहे आणि शनी हा कर्मफलदाता आहे. सो एक कर्माची रास. सो तुम्ही तुमच्यामध्ये कदाचित एक टेंडन्सी असेल सातत्यपूर्ण काम करण्याची, किंवा एखादं झटून एखादी गोष्ट गोल्स ठरवणे, त्याच्या दृष्टीने प्लॅनिंग करणं आणि पुढे जाणं, एक मिळवण्यासाठी एक स्ट्रगल करत राहणं, हा तुमचा स्थायी भाव असू शकतो. कारण बॉटम ऑफ द डेक 9 ऑफ वॉन्ड्ससुद्धा हे सांगतो. 9 ऑफ वॉन्ड हे काय, तसं बघितलं तर ही मून इन सॅजिटेरियस एनर्जी, ऑप्टिमिझमची एनर्जी. धनुच्या राशीमध्ये चंद्र. धनु ही काय एक धर्माची रास आहे. दुसरं म्हणजे एक आपल्या भाग्यस्थानात पडते, भाग्य दाखवतो आपलं. एक नवम स्थानाची रास ही भाग्य दाखवतो. सो ही ऑप्टिमिझमची सिच्युएशन आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये, हे तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे, तुमच्या मनामध्ये खूप ऑप्टिमिझम आहे. एखादी गोष्ट अचीव करायची, तुम्ही फार लवकर बाउन्स बॅक करता एखाद्या सिच्युएशनमधून मे बी. कारण ते ही तुमची मुळात जडणघडण आहे तशी, की एखाद्या गोष्टी मिळवायचे ना, भले थोडं फेल्युअर आलं तरीसुद्धा पूर्ण सातत्याने प्रयत्न करत राहायचं. आपल्याला एका उंचीवरती नेऊन ठेवायचा. ही कदाचित एक तुमची खूप एक मनाची हे असेल जडणघडण. पण तुम्हाला तुम्ही करताय कष्ट, पण तुम्हाला काही बंधनं फेस करावी लागतात मे बी. आता सध्या एखाद्या सिच्युएशनवरती कुठल्याही बाबतीत, करिअर असेल, रिलेशनशिप असू शकतं, तुमचं हायर एज्युकेशन असू शकतं, किंवा मग काही मॅनिफेस्ट करू शकता तुम्ही. पण जे काही करताय त्यामध्ये तुम्ही खूप स्ट्रगल करताय. कारण कॅप्रिकॉन रास ही एनर्जी दाखवते. म्हणजे तुम्ही खूप ड्युटी ओरिएंटेड आहात, एखाद्या गोष्टीत ॲम्बिशन्स आहात त्या बाबतीत ते मिळवण्यासाठी. आणि काय कॅप्रिकॉन राशीचं एक आहे की त्यांना ती म्युटेबल आहे ना, तो चररास आहे, त्यामुळे सतत मूव्ह होत राहणं, पुढे मूव्ह होत राहणं, आणि मग गतिशीलता आहे मुळात या राशीमध्ये. आणि मग जेव्हा कुठे इथे थोडासा ब्रेक लागतो ना, मग ते रास फार डिस्टर्ब होते कॅप्रिकॉन. सो मग एक थोडंसं काही गोष्टी मनावरती घेण्याची एक हे असू शकते, की एक दुःख फील होणं, किंवा काय डिप्रेस होणं, असं की सतत काही ना काही पुढे मुवमेंटमध्ये यावं, असं एक ते एक इनबिल्ट आहे, एक मुळातच चररास आहे. सो मे बी जे काही तुम्ही आता करताय ना, ते काही बाबतीत तुम्हाला काही बंधनं होत असतील. पण इथे एम्प्रेसचं काळ आहे. एम्प्रेस ही काय, मॅनिफेस्टेशन करणे, एखादी आपल्या कॉन्शियस मनामध्ये जी काही इच्छा आहे, जे काही आहे ते एक आपल्या रियालिटीमध्ये घडवणं, हे एम्प्रेस दाखवतं. आपली रियालिटी, आपलं वास्तव तयार करणं आणि उपभोग घेणं त्याचा. सो द एम्प्रेस काळ मुळात एम्प्रेस गरोदर आहे. सो 9 महिने ते बाळ तिच्या पोटात आहे. ते जेव्हा कधी तो डिवाईन टायमिंग असेल त्यानंतर ते बाहेर येणार आहे. सो तुम्ही जे एफर्ट्स घेत आहेत ना, मे बी ज्या कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही आता एक ह्या वर्कोहोलिक एनर्जीमध्ये आहात, की सातत्यमुळे तुम्ही त्याचाच विचार करताय, ते कसं अचीव करता येईल ह्याच गोष्टीला केंद्रित धरून तुमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. मे बी कदाचित तुम्ही तुमचं पर्सनल लाईफही विसरला असाल, किंवा दुसरं काही करतही नसाल, किंवा एक थोडीशी एन्जॉयमेंट, फ्री होणं काही, किंवा ह्या गोष्टींना तेव्हा तितकंसं तुमच्या लेखी आता महत्त्वही उरलं नसेल, असं काहीचं. सो ही इथे सांगण्याचा उद्देश आहे की प्रत्येक गोष्टीला एक डिवाईन टायमिंग आणि त्याच वेळी ती घडायची आहे. सो हा जो रेसलेसनेसपणा आहे ना, हा वर्कोहोलिकपणा, रेसलेसनेसपणा, की एखादी गोष्ट आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्या या एक टायमिंगला आपल्याला हवं तसं व्हावं, ही जी इच्छा असते ना, तर इथे डिवाईन गायडन्स आहे की वेट. कारण या गोष्टी, कारण डिवाईनला सुद्धा, युनिवर्सला सुद्धा काही गोष्टी घडवून आणण्यासाठी एक ठराविक वेळ गरज असते, आणि तो वेळ कुठल्याही गोष्टीला देणं हे आपलं गरज आहे, आपलं एक कर्तव्य आहे,
की त्या वेळेला त्या गोष्टी घडणार आहे, तोपर्यंत आपण थोडा पेशन्स ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. सो इथे तुम्हाला एंजल्सचा गायडन्स आहे की तुम्हाला जे काय मिळवायचं आहे त्याला एंजल्स किंवा युनिवर्स नाही असं म्हणत नाही आहे, पण वेट, की आता नाही, एक अजून थोडा वेळ जाऊ द्या. मे बी काही गोष्टी या त्यांना लेवलअप करायच्या आहेत युनिवर्सला. पण त्या दृष्टीने इथे नाईटिंगेल काय सांगतं की फक्त एक ठराविक गोष्ट गृहीत धरून त्या दृष्टीनेच फक्त प्रयत्न करत राहणं, एक लाईफ एन्जॉय करणं महत्त्वाचं आहे. वर्कोहॉलिक या कार्डचा उद्देश आहे की तुम्ही एक वर्सटाईल व्हा. कुठल्या एका दिशेने तुमची एनर्जी प्रवाहित करू नका. एक वर्सटाईल लाईफ जगा. मे बी आता काही गोष्टी स्टॅटिक असतील, काही बंधनं असतील, एक डिलेज होत असतील, पण अल्टिमेट किंग ऑफ पेंटॅकल्स कार्ड आहे. सो किंग ऑफ पेंटॅकल्स काय आहे, हे फुल मॅनिफेस्टेशन दाखवतो. तुम्हाला जे काय हवं ते तुम्ही आयुष्यात घडवलं आहे आणि त्याचा उपभोग घेत आहे हे दाखवणारं कार्ड आहे. आणि ही ऑथॉरिटी आहे. आणि मेन म्हणजे ते एम्प्रेस, द लवर्स, क्वीन ऑफ कप्स, क्वीन ऑफ पेंटॅकल्स, ही मेजर अर्काना आणि कोर्ट कार्ड्स तुमच्या ह्याच्यामध्ये. सो एक पॉवरफुल आहे. म्हणजे कॉम्बिनेशन्स जी आहेत ना, ही खूप पॉवरफुल आहेत. दोन ऑथॉरिटीज आहेत. मुळात एम्प्रेसचं कार्ड हे ॲबंडन्स दाखवतो. ॲबंडन्स तुमच्याकडे येणार आहे, सगळ्या गोष्टीची समृद्धी येणार आहे. एक भौतिक जगामध्ये तुम्हाला ज्या सुखांची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी, पेंटॅकल्स, त्याची तुम्हाला प्राप्ती होणार आहे. पेंटॅकल्स म्हणजे तुम्हाला फिजिक घडवायचं असेल तर त्यालासुद्धा एक वेळ जावा लागतो. सो तुम्हाला तुमच्या चांगली गुड हेल्थ हवी असेल, तुम्हाला फायनान्शियली सक्सेस हवं असेल, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सक्सेस हवं आहे, रिलेशनशिपमध्ये हवं आहे, भौतिक जगामध्ये जी काही जी सुखं आहेत त्यामध्ये जे काही तुम्हाला मिळवायचं आहे, त्यासाठी एक थोडा पेशन्स, एक मनावरती कंट्रोल, मनावरती संयम ठेवून थोडा पेशन्स, थोडा वेळ जाऊ द्या. तो जो डिवाईन टायमिंग आहे तो येऊ द्या. आणि तोपर्यंत तुम्ही तुमची एनर्जी ही तुमच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी वापरा. तुम्ही नवीन गोष्टी आत्मसात करा, नवीन कला आत्मसात करा, किंवा त्या बाबतीतचं एक नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा. कम्युनिकेशन साधा इतरांशी. कारण स्पोर्ट्स हे आपल्या विचारांवरती राज्य करतात. सो तुमचे विचार एक स्थिर करा, किंवा एक तुमचे विचार चांगले डेव्हलप करा, एक चांगलं नॉलेज मिळवून. कारण 6 ऑफ वॉन्ड इन कंजंक्शन विथ किंग ऑफ पेंटॅकल्स म्हणजे तुम्हाला एक तुमचं काम जे काय आहे ते जगाफोर येणार आहे, ते नावाजलं जाणार आहे, त्याला ॲप्रिशिएट होणार आहे. त्याच्यासोबत बाकी समृद्धीसुद्धा येणार आहे. म्हणजे पैसा, अडका, ही सगळी भौतिक सुखं आणि एक पब्लिसिटी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. पण त्याला एक थोडा टाईम होऊन जाणार. आणि तोपर्यंत तुम्हाला काय करतं, लव्हचं कार्ड हे चॉईस सांगतं तुमच्या आयुष्यामध्ये. मग हे जे काही टप्पे आहेत, ह्या ज्या काही फेजेस आहेत की जेव्हा काही मोमेंट आपल्याला दिसत नाही, मग अशा प्रसंगी आपल्याला प्रॉपर डिसिजन्स घेणं गरजेचं असतं. कारण लव्हर्सचं कार्ड ही एक चॉईस अशी आहे की ती आपल्या एक लाँग टर्म इफेक्ट देणारी असते. ही जी चॉईस आहे. सो आता ज्या पिरियडमध्ये तुम्ही काय करणार किंवा काय करायचं ठरवत आहे. काही वेळा काय होतं, काही गोष्टी अशा स्टॅटिक झाल्या, स्टेटस को मिळाला त्या गोष्टींना, काही हलतच नाही आहे, काही प्रोग्रेसही होत नाही आहे किंवा काय. मग अशावेळी माणसं डिप्रेस होतात किंवा एक चुकीच्या वळणाला जातात, किंवा काही स्वतः मे बी काही असं व्यसनांच्या मागे लागू शकतात किंवा काही. सो ही जी चॉईस आहे ना, हा वेळ तुम्ही कसा, एक म्हणतात ना की माणूस आपला मोकळा वेळ कसा घालवतो त्यावर त्याची संस्कृती दिसून येते. सो तुम्ही तुमची संस्कृती राखायची आहे. द लव्हर्सचं काय सांगता, तुम्ही चॉईस प्रॉपर करायची आहे की यावेळी तुम्हाला काय करायचं. तुम्हाला तुमचं फ्युचर तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे एक या पिरियडमध्ये, की जोपर्यंत ह्या गोष्टी प्रवाही होत नाही, ते मुवमेंट येत नाही आहे, तो डिवाईन टाईम येत नाही आहे, तोपर्यंत हा जो वेळ आहे, हा जो पिरियड आहे, हा तुम्हाला कसा करायचा. तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायचं आहे, अपग्रेड करायचं आहे का, की एक निराशेच्या गर्तेमध्ये किंवा एक कुठल्या गोष्टी मनाला लावून किंवा काहीही असू शकतं. सो ह्या काही चॉईसेस असतात, अवेलेबल असतात आपल्याला. त्यामध्ये एक प्रॉपर डिसिजन घेणं गरजेचं असतं. सो लव्हरचं कार्ड हे एक प्रॉपर डिसिजन घेणं, की ती गोष्ट आपल्याला पुढे जाऊन त्याचे बरेच परिणाम भोगावे लागू शकतात. कारण मुळात लव्हरचं कार्ड हे जर तुम्ही
ओरिजिनल रायडर डेकमध्ये बघितलं ना, मी तुम्हाला दाखवते ते. कारण मूळ ओरिजिनल डेकमध्ये ना द लवर्सचं कार्ड हे आहे की यामध्ये हे काय आहे, ही थीम आहे, ही इडन गार्डनची आहे. ही ईव आणि ॲडम यांची जेव्हा उत्पत्ती केली परमेश्वराने, जेव्हा पहिला पुरुष आणि स्त्री यांची उत्पत्ती जेव्हा परमेश्वराने केली, मातीतून घडवलं त्यांना. ॲडमला पहिल्यांदा घडवलं आणि नंतर त्याच्या परगड्यांपासून ईवची उत्पत्ती झाली. जेव्हा त्यांची उत्पत्ती झाली ना, तेव्हा ते स्वर्गात होते आणि स्वर्गामध्ये इतर कुठल्याही इमोशन्स नव्हते, फक्त प्रेम आणि प्युअरिटी. सो हे जे मागे वृक्ष आहे ना, हा एक नॉलेजचा वृक्ष आहे. म्हणजे चांगलं काय वाईट काय हे सांगणारा वृक्ष आहे. त्याची ही फळं आहेत सफरचंद. आणि परमेश्वराने जेव्हा त्यांना जेव्हा घडवलं होतं तेव्हा ताकीद दिली होती की ह्या झाडाचं फळ तुम्ही खायचं नाही. पण डेव्हिलने एका सर्पाचं रूप घेऊन, इथे सर्प दिसेल तुम्हाला जर व्यवस्थित बघितलं तर, हे सर्पाचं रूप घेऊन ईवला टेम्पटेशन दिलं की तू या झाडाचं फळ खा म्हणून. आता तिच्याकडे ही चॉईस होती, तिने ते खावं की नाही खावं. म्हणजे आयुष्यामध्ये टेम्पटेशन्स येऊ शकतात आपल्याला कुठल्याही बाबतीत, कुठल्याही, पण त्यामधून योग्य डिसिजन घेणे ही आपलं कर्तव्य असतं. पण ईवने ते फळ चाखलं आणि त्यामुळे तिला चांगलं काय वाईट काय या दोघातला फरक कळायला लागला. आणि तोपर्यंत हेवनमध्ये फक्त सगळ्या बाबतीत प्युअरिटी होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा या दोन्ही न्यूड फिगर्स आहेत. सो त्यांच्यामध्ये सुद्धा प्युअरिटी, एकमेकांनी बघण्याकडे दृष्टिकोन हा प्युअर होता. सो एक प्रेम आणि प्युअरिटी या दोनच इमोशन्स होते त्यावेळी त्यांच्यावर. पण जेव्हा तिने हे फळ खाल्लं त्यानंतर तिच्यात लज्जा उत्पन्न झाली आणि मग त्यांची शरीर झाकली. सो इथे सांगायचं आणि ती आज्ञा त्यांनी फॉलो केली नाही परमेश्वराचे, म्हणून त्यांना त्या हेवनमधून पृथ्वीवरती पाठवून दिलं. आणि त्यांना शाप मिळाला की जेव्हा तू बाळाला जन्म देशील किंवा तुला वेदना सहन कराव्या लागतील. आणि ॲडमला शाप मिळाला की तुला तुझा उदरनिर्वाह करण्यासाठी मातीमधून धान्य पिकवावं लागेल. सो आणि त्यांना पुन्हा बंदी घातली त्यानंतर हेवनमध्ये येण्याची. आणि त्यामुळे त्यानंतर त्यांनी मृत्यू फेस केला. म्हणजे एक मृत्यू हा त्यांच्या आयुष्यामध्ये आला. तोपर्यंत ते अमर होते. सो म्हणून चॉईसचं काळ हे काय सांगतं की द लवर्सचं काळ हे ही चॉईस आहे ना, ही तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला सफर करायला लावणारी आहे. तुम्ही प्रॉपर चॉईस केली तर त्याचे फळं ही तुम्हाला लाँग टर्ममध्ये भोगायला मिळतील चांगल्या अर्थात. आणि जर ती चॉईस तुमची चुकली तर त्याच्या दुःख वेदनासुद्धा तुम्हाला उशिरापर्यंत भोगावे लागतील. सो हा जो पिरियड आहे, सो इथे या एनर्जीचं असं काय सांगणं आहे की तो जो डिवाईन टायमिंग आहे ना, तोपर्यंत तुम्ही वाट पहा, पेशन्सली परसिवरन्स ठेवा. कारण मकर रास आहे, कष्टाची रास आहे. तुम्ही जे करतायत ते ऑन ट्रॅक आहात, तुम्ही जे काही करताय ते करा, पण त्याच्यासोबत लाईफ पण जगा. फक्त तेच करू नका. एक मनावरती संयम असू दे. हा जो वेळ आहे ना, हा स्वतःला डेव्हलप करण्यासाठी, स्वतःच्या स्किल डेव्हलप करण्यासाठी वापरा. तुम्हाला योगायोगाने सगळ्या गोष्टी या पूर्ण आयुष्यामध्ये जशा हव्यात तशा मिळणार. सगळं काही तुम्हाला हवं तसं मॅनिफेस्ट तुम्ही करणार. फक्त ती चॉईस कर. कारण मुळातच या कार्डचं जे शॅडो कार्ड आहे ना, हा डेव्हिल आहे. का जेव्हा इथे चॉईस चुकतात तेव्हा माणूस इथे जातो. म्हणजे त्यामुळे ह्या दोन्ही फिगर्स आहेत ना, हे सेमच आहेत. पण इथे एंजल्स आहेत आणि इथे डेव्हिल आहे. सो आणि मग हे डेव्हिल काय सांगतं की एखादं ॲडिक्शन किंवा टेम्पटेशन त्याच्यामध्ये माणसं फसतात, व्यसनामध्ये फसतात, निराशेच्या गर्दीत जातात, डिप्रेस होतात, ते दाखवणार हे कार्ड आहे. सो इथे चॉईस प्रॉपर होणं गरजेचं आहे. तर परमेश्वराचं एक डिवाईन तुम्हाला सपोर्ट पण राहील आणि सगळ्या गोष्टी जशा तुम्हाला हव्या तशा पुढे कालांतराने होत जातील. पण हा जो पिरियड आहे हा तुम्हाला, ही जी फेज आहे ना, इथे तुम्हाला सर्वाईव्ह करायचं आहे असं या एनर्जीचं म्हणणं आहे. आणि नाईटिंगेल म्हणतं की तुम्ही एक तुमचा आपला हृदयाचा आवाज जो आहे ना तो येऊ द्या. मुक्त व्हा, तुम्ही कुठल्याही बंधनात राहू नका. आपला आवाज, आपला अंतरीचा आवाज हा येऊ द्या. असं एक अंतरीचं गाणं आपलं एक लाईफ जगा तुम्ही. असं कुठल्याही गोष्टी स्वतःला बांधून घेऊ नका. एक काम 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 किंवा काय त्याच दिशेने तुमची एनर्जी प्रवाहित होऊ दे नको, असं इथे सांगणं आहे. सो पायल नंबर 1 हा तुमचा मेसेज आहे. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पायल नंबर 2 वेलकम टू रीडिंग. तुमचं ॲनिमल स्पिरिट आहे बिअर आणि पीच मूनस्टोन हा तुमचा स्टोन आहे, पीच मूनस्टोन. सो आपण तुमची कार्ड्स ड्रॉ करूया.
आपला डेक रेडी आहे. आधी आपण ही कार्ड्स पाहूया. 6th हाऊस सस्टेनेबिलिटी. 6th हाऊस याच्यावरती जास्त करून प्रभाव असणार आहे या रीडिंगचा, म्हणजे त्यासाठी गायडन्स असणार आहे. आणि मुळात 6th हाऊस हे काय आहे आपलं, हे ऋणरोगांचं स्थान आहे. तुमच्या नोकरीधंद्याचं तुमचं करिअर, त्यापासून मिळणारे फायदे, नोकरीधंद्यापासून मिळणारे फायदे, ऋण, जी कर्ज तुम्ही काढलेली असतील त्याचं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स त्याच्याशी रिलेटेड आहे. सो रिकव्हरी. पर्पल कार्ड म्हणजे हे 3rd आय चक्र आहे. 3rd आय चक्र विथ रिकव्हरी. आणि एंजल मेसेज आहे लिसन टू युअर इंट्युएशन. एक कार्ड आहे द स्ट्रेंजरचं कार्ड आहे एक. हे कार्ड पहिलंच फ्लिप झालं आहे, तर आपण ॲडव्हेंचर पहिला हे करूया. ॲडव्हेंचर म्हणजे हे पेज ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. कारण या ओशो झेन टॅरोटमध्ये या कार्ड्सना वेगळी नावं आहेत. पेज ऑफ पेंटॅकल्स, पेज ऑफ पेंटॅकल्स आणि एक मिनिट, किंग ऑफ कप्स, पेज ऑफ पेंटॅकल, किंग ऑफ कप्स, 8 ऑफ स्पोर्ट्स, टॉवर, 6 ऑफ कप्स आणि न्यू विजन म्हणजे हे ह्याचं आहे हँगमॅनचं कार्ड आहे. बॉटम ऑफ द डेक 6 ऑफ स्वोर्ड आहे. बॉटम ऑफ द डेक 6 ऑफ स्पोर्ट्स. आता ही बिअरची एनर्जी आहे ना, हे बिअर तो अस्वल तुम्हाला माहीत आहे ना की एक हायबरनेशनमध्ये असतं विंटर सीझनमध्ये, आणि त्यानंतर सीझन जसा बदलतो तसं ते बाहेर येतात. त्यामुळे या कार्डवरून तरी असं, या एनर्जीवरून असं दिसतं की मे बी तुमच्या आयुष्यामध्ये आता काहीतरी नवीन डायरेक्शन आहे चालू. कुठल्या तरी एका फेजमधून तुम्ही बाहेर आल, किंवा कुठल्या तरी कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमधून, मे बी काहीतरी स्ट्रगलमधून तुम्ही बाहेर आल. कारण 6 ऑफ बर्डन हे जे आहे ना, 6 ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड हे सुद्धा हे सांगतं की तुमचा प्रवास हा आता एक स्ट्रगल पिरियडमधून तुम्ही बाहेर आलेलात एक, आणि एक तुमचा प्रवास आता एक शांततेकडे चालू झालेला आहे असं बर्डन दाखवतं. पण काही गोष्टींचं बर्डन आहे तुमच्यावरती, कारण ही बाकीच्या कार्ड्सचा विचार केला ना तर काही बाबतीत तुम्ही त्या सिच्युएशनमधून बाहेर आलेलात, पण काहीतरी एक तुम्ही कॅरी करताय. मे बी कुठला तरी एक बर्डन तुम्ही कॅरी करत असाल असं दाखवतं. मे बी आता हे 6th हाऊस आहे इथे. तो 6th हाऊस हे मुळात तुमच्या नोकरीधंद्याचं, त्यातून मिळणाऱ्या भाग्योदयाचं म्हणा, किंवा तुमचे हॅबिट्स, किंवा तुमचं आरोग्य, कर्ज, हे सगळं दाखवणार 6th हाऊस आहे. तुम्ही तुमचा मोकळा वेळ कसा घालवता, तुम्ही स्वतःवरती किती काम करताय, तुमचं डेली लाईफ कसं आहे, डेली वर्किंग कसं आहे, हे 6th हाऊस म्हणून बघ. जसं एक सस्टेनेबिलिटीचं कार्ड आहे. तो इथे मेसेज आहे की तुम्हाला एक आता मे बी हा जो पिरियड आहे तो कदाचित एक तुमचं एक नवीन डायरेक्शन तुमच्या लाईफला मिळालेली आहे. द पेज ऑफ पेंटॅकल्स सांगते कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरती तुम्ही काम करत असाल. मे बी तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवरती काम करत असाल, एखाद्या नवीन प्रोजेक्टवरती, नवीन कुठल्या तरी आयडियावरती काम करा. एखादी नवीन संधी तुम्हाला प्राप्त झाली असेल करिअरमध्ये, कारण 6th हाऊस आहे. सो करिअर रिलेटेड हे असू शकतं बऱ्यापैकी, कारण त्याच्यावरतीच फोकस आहे. किंवा मग तुमचे हॅबिट्स यावरती, म्हणजे 6th हाऊस रिलेटेड जे आहेत ना कंपोनंट, त्या सगळ्यांचा विचार करता येईल या दृष्टीने. तब्येतीचा पण विचार, तर का रिकव्हरीचं कार्ड आहे.
सो त्या बाबतीत द बिअरची एनर्जी काय सांगते की आता तुम्ही त्या फेजमधून, त्या हायबरनेशनमधून मे बी बाहेर आलात, कुठल्या तरी एका कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमधून बाहेर आलात, पण आता तुम्हाला एक स्वतःच्या आयुष्याला डायरेक्शन देण्याची गरज आहे. बराच काळ त्या हायबरनेशनमधून बाहेर आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस हे त्या अस्वलाला त्रासदायक होत असते बाहेरच्या वातावरणाशी मिळून जुळून घेताना, पण मग एक यथावक्ष एक कालांतराने त्या गोष्टीची सवय होते आणि एक मुवमेंटमध्ये येतो तो प्राणी. सो इथे सुद्धा सांगायचं हेच आहे की तुम्ही हे मे बी लाईक पेज ऑफ पेंटॅकलचं कार्ड सांगतं, तुम्ही ह्या एका ॲडव्हेंचरवरच आहात किंवा एखाद्या नवीन गोष्टीवरती काम करताय. मे बी तुम्हाला बऱ्याच गोष्टी अजून शिकून घ्यायचं, कारण पेजेस आहेत ते लर्नर्स आहेत. एका बाजूला त्यांच्या आयुष्याची एखादी सुरुवात झालेली असते, एखाद्या नवे फेजवरती ते इनिशियल एनर्जी आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण काम करतो ना, त्याची इनिशियल स्टेज हे दाखवतात, पेजेस दाखवतात. सो त्यावरती तुम्ही काम करत असाल, काही प्लॅनिंग करत असाल, पुढे जात असाल, काही शिकत असाल, तुमचं नॉलेज वाढवत असाल मे बी कदाचित. सो एक प्रकारे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन आहे, म्हणजे तुमची एक नव्या प्रकारे जडणघडण होते. एक जुनं काहीचं निघून आता तुमच्या आयुष्याला एक नवीन स्वरूप मिळतं आहे. एक पूर्ण ट्रान्झिशन आहे एक प्रकारे तुमच्या लाईफमध्ये. तर तुम्हाला इथे मेसेज आहे, लिसन टू युअर इंट्युएशन. हा जो तुमच्या आयुष्याचा प्रवास आता चालू आहे ना, तिथे तुम्ही तुमच्या मनाचं इंट्युएशन, सबकॉन्शियस माइंड, तुमचं अंतर्मन तुम्हाला काय सांगतं, गट फिलिंग्सवरती विश्वास ठेवू नका. कारण माणसाच्या मनामध्ये भीती असली ना तरीसुद्धा पोटात दुखतं. गट फिलिंग्स नको, तुमच्या डोक्यात एक बुद्धिमत्तेचा पण वापर करू नका. इथे तुम्ही तुमचं हार्ट चक्र ॲक्टिवेट करा. तुमच्या मनाला काय वाटतंय, तुमचं मन काय सांगते, कुठल्या बाबतीत काय करावं, काय हवं आहे आपल्याला, कशा दिशेने आपल्याला जायला हवं, कुठे आपले एफर्ट्स लावायला हवे, कुठे फोकस करायला हवं. इथे तुम्ही जास्त पास्टवरती हे ठेवू नका, कंट्रोल ठेवू नका. एक भूतकाळामध्ये जो काही भूतकाळ असेल त्याला एक कुठेतरी लेट गो करून पुढे जा, स्वतःला प्रोटेक्ट करा. तर किंग ऑफ कप्सचं कारण हे प्रोटेक्शनचं आहे. किंग ऑफ कप हा स्वतःसाठी प्रोटेक्टिव्ह आहेच, पण तो त्याच्यासोबत असलेले जे आहेत, त्याच्यावरती डिपेंडंट जे आहेत, तो राजा आहे. सो त्याच्या प्रजेबाबतसुद्धा तो प्रोटेक्टिव्ह आहे. तसं तुम्हीच एक स्वतःला प्रोटेक्ट करा या कुठल्या गोष्टीतून. तर मे बी तुमच्या काही पास्ट बिलीफ सिस्टीम असू शकते, तुमच्या पास्टमधली काही एन्झायटी असू शकते, काही फिअर्स असू शकतील, काही विचार असू शकतील की जे तुम्हाला त्रासदायक ठरत आहेत. त्यांना एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देऊन त्याकडे बघण्याची गरज आहे. तुम्हाला थोडंसं डिरेक्शन देऊन, कारण वरती बघा या इथे छान अगदी बहर आलं आहे, छान फुलं आहे, झाडं आहेत अगदी, पण कुठेतरी वरती बघण्याची गरज आहे तुम्हाला की सगळ्याच गोष्टी या हे नाही आहेत, डार्क नाही आहेत. ही सगळ्याच बाबतीत डार्क फेज नाही आहे तुमची. सो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन या सिच्युएशनकडे, आताच्या सिच्युएशनकडे बघण्याची गरज आहे. आणि इथे द रिकव्हरीचं कार्ड हे थर्ड आय चक्र आहे. सो तुम्ही तुमच्या थर्ड आय चक्र हे आपल्या दोन डोळ्यांच्या मधोमध असतं थर्ड आय चक्र. तो मे बी या पिरियडमध्ये, या ट्रान्झिशनच्या पिरियडमध्ये तुम्ही स्वतःला त्या आधीच्या फेजमधून रिकवर करणं गरजेचं आहे. त्यातून रिकवर करण्याची एकदा का तुम्हाला चावी मिळाली की मग पुढचे डोअर्स आपोआप ओपन होत जातील. त्यामुळे हे जे एक आता मे बी स्ट्रेंजरचं कारण हे का आलं आहे इथे, कारण आता मे बी काही बाबतीत तुम्ही बर्डन कॅरी करताय, त्यामुळे तुमचं जे खरं स्वरूप आहे ना हे पुढे येत नाही आहे. ज्या तुमच्या स्किल्स असतील, इनबिल्ट स्किल्स आहेत तुमच्यामध्ये, जी काही तुमची काही वैशिष्ट्य आहेत, त्यांचा मे बी तुम्ही वापर करत नाही आहात. किंवा या प्रवासामध्ये, या ट्रान्झिशनमध्ये कदाचित ह्या गोष्टींमध्ये अजून तुम्ही थोडेसे फसलेले असाल. मे बी तुमच्या पास्टमध्ये पास्ट लाईक बर्डन्स, काही एक वैचारिक बर्डन, अँझायटी असू शकते, कुठलाही डिलेज असतील तर त्या डिलेजमध्ये तुम्ही फसलेले असू शकता. पण एक कुठेतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह घेऊन त्या सिच्युएशन बघण्याची गरज आहे. जे काय तुम्ही आता करता आहात त्यामध्ये भले तुम्हाला आता काही स्टॅग्नेशन जाणवत असेल किंवा मग डिलेज जाणवत असतील, मे बी स्वतःच्या मनासारखं काही होत नसेल, कुठल्याही बाबतीत वैचारिक गोंधळ असू शकतो, कारण इथे स्वॉर्ड्सची कार्ड्स आहेत, मे बी वैचारिक गोंधळ असू शकतो. त्यामुळे एक तुम्ही स्वतः एक स्वतःचं खरं रूप, स्वतःच्या क्वालिटीज
बघण्याची गरज आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा एक मागोवा घ्यावा असं इथे एंजल्सचं सांगणं आहे. आणि दुसरं म्हणजे एक 6th हाऊस आहे ना, एक 6th हाऊस तसं हे आपलं मुळात आपले जे हॅबिट्स आहेत, आपण डे टू डे लाईफ कसं जगतो, आपण आपण आपलं लाईफ सस्टेनेबल, कारण सस्टेनेबिलिटी आहे ना इथे, आपलं लाईफ सस्टेनेबल करतोय की नाही, आपण आपल्या आयुष्याचं ना, आपल्या लाईफचा एक थोडासा एक रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. हे सस्टेनेबिलिटीचं कार्ड सांगतं. एक निदान डेली बेसिसवर नाही, पण एक वीकली, एक मंथली बेसिसवर, की एक आपण कुठे एफर्ट्स लावतो आहे आपण, कारण हे कर्मस्थान आहे, तुमच्या नोकरीचं स्थान आहे. मग तुमच्या करिअरमध्ये असेल, किंवा मग तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने असेल, किंवा मग तुमचं डेली लाईफ असेल, तुमचे हॅबिट्स असतील. मग आपण आपले एफर्ट्स कुठल्या दिशेने देतो आहे, आपण आपले जे काही आहे ते एक रिसोर्सेस कुठे लावतो आहे, एफर्ट्स कुठल्या दिशेने देतो, कुठे काम गाळतो आहे आपण, आणि मग त्याचे रिझल्ट्स आपल्याला तेवढे मिळत आहेत की नाही, या सगळ्याचं एक आहे ना मागोवा आपण एक पिरियॉडिकली घेणं गरजेचं आहे, असंही सस्टेनेबिलिटीचं कार्ड सांगतं. डेली जॉब जो आपण करतो, डेली वर्क जे करतो, ते 6th हाऊस रिप्रेझेंट करतो. सो मग एक त्या दृष्टीने आपण आपली जी ड्रीम्स आहेत ती आपल्याला अचीव करता येत आहेत की नाही, त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, आपलं वर्क एन्व्हायरमेंटमध्ये काही गरज आहे का काही चेंजेस करण्याची, किंवा तुम्ही करिअर रिलेटेड जर कोणी विचार करत असाल तर ते हेल्दी वर्क एन्व्हायरमेंट बनवण्याची गरज आहे का, किंवा मग एक आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या एक हॅबिट्स काय आहेत, आपण एक चांगलं हेल्दी फूड घेतो आहे की नाही, डिलिशियस आहे की नाही आपल्या एक, कारण कसं म्हणजे आपण जे खातो ना तसं आपलं व्यक्तिमत्व बदलत जातं. सो इथे जर हे रिकव्हरीचं कार्ड आहे तर कुठेतरी काहीतरी एक चेंजेस होत आहेत की जे तुम्ही नाही आहात पण तुम्ही ते बनत चालले. मे बी कदाचित हेल्थ इश्यू काही असू शकतो तुम्हाला, किंवा काही होत असेल, किंवा त्रासदायक होत असेल, किंवा मग नोकरीच्या ठिकाणी कम्फर्टेबल वातावरण असेल, मग तिथे कुठे ना कुठे या बाबतीत 6th हाऊसच्या बाबतीत रिकव्हरीची गरज आहे. सो मग त्यासाठी तुम्ही एकतर वर्क एन्व्हायरमेंटवरती काम करा, किंवा मग तुमचे डेली हॅबिट्स बघा, जरा एक वर्क वीकली मंथली बेसिसवरती या सगळ्याचा रिव्ह्यू करा. एखादी एन्जॉयबल ॲक्टिव्हिटीज तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये, की तुमचं डेली लाईफ चांगलं होईल सुकर. मुळात 6th हाऊस आहे ना हे 6th 8th आणि 12th ही तिन्ही हाऊस मुळात चांगली नसतात, कारण ते ऋण रोगाची आहेत ना. त्यामुळे ती जर कुठे अफेक्ट होत असतील तर तिथे तुम्हाला ती रिकव्हरी वेळीच करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमची इंट्युशन यूज करा, तुमचं लाईफ थोडंसं एक एन्जॉयबल करा कुठेतरी डेली लाईफ, की म्हणजे कुठे ना कुठे एक वर्क लेवलला प्रॉब्लेम झाला तर आपल्या डेली लाईफला आपल्या हेल्थवर इश्यू होऊ शकतो, आपल्या हेल्थचा इश्यू झाला तर आपल्या वर्क लेवलला प्रॉब्लेम होऊ शकतो. ही सगळी डिपेंडेबिलिटी आहे मुळात. सो तिथे एक आपला वेळ कसा तुम्ही व्यतीत करता एखाद्या निसर्गामध्ये, किंवा मग पाळीव प्राणी, कारण पाळीव प्राणीसुद्धा हे 6th हाऊस दर्शवतो. तुमच्या पाळीव प्राण्यांसोबत पेट डॉग्स असतील, कॅट्स असतील तर त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करा. सो कुठेतरी एक माइंड फ्री होऊ दे, की जेणेकरून तुमची इंट्युशन फ्री होईल, हे हार्ट चक्र ना तुमचं ओपन होईल, आणि मग तुम्हाला आपोआप मार्ग मिळत जातील सगळ्या दृष्टीने. कारण हे जे आहे ना हे खूप पोटंट कार्ड आहे, पेज ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड खूप पोटंट आहे. सो ही जी संधी आहे ज्यावरती तुम्ही काम करत असाल, जे करिअर तुमचं असेल, जे काही प्रोजेक्ट असेल, काही असेल, ते खूप पोटेंट आहे. त्याच्यामध्ये छान पोटेन्शियल आहे, म्हणजे एखाद्या बीजाला वृक्ष होण्याचं पोटेन्शियल असतं ना त्याप्रमाणे आहे ती संधी ज्यावरती. पण तिथे तुम्हाला आहे ना तुमचे सगळे एफर्ट्स रूट करणं, ती एनर्जी प्रॉपरली चॅनलाइज करणं गरजेचं आहे. सो आणि पेज ऑफ पेंटॅकल सांगतं की तुम्हाला तुमच्या हातात जे काय आहे ना त्याची एक किंमत वेळीच ओळखा. 6th हाऊससुद्धा काय आहे, तुमची नोकरी धंदा, जे त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह चालतो, आपलं आरोग्य, या सगळ्या गोष्टी आहेत ना की यांना वेळीच आपण आपल्या कंट्रोलमध्ये घेणं गरजेचं असतं. त्याची किंमत ओळखा आणि त्या रिलेटेड तुम्ही काही ना काही करत राहा, हे पेज ऑफ पेंटॅकल सांगतं.
पेंटॅकल संबंधी भौतिक जगामध्ये ज्या काही भौतिक गोष्टी आहेत, मग तुमचा पैसा असू दे, तुमचं फिजिक असू दे, जे काही रिसोर्सेस आहेत तुमच्याकडे, त्या सगळ्यांची किंमत ओळखा. कुठेही त्यामध्ये एक वाया जाता कामा नाही काही. आणि त्या दृष्ट्याने त्यांना प्रॉपरली चॅनलाइज करा, प्लॅन करून चॅनलाइज करा. असं हे पेज ऑफ पेंटॅकलचं ॲक्च्युली ही थीम आहे या कार्डची. सो इथे तो एक इश्यू आहे. जर तुमचं करिअर असेल तर त्या करिअरच्या दृष्टीने सुद्धा एक, किंवा हेल्थ असेल तर सगळ्या दृष्टीने रिकव्हरी गरजेची आहे. आणि त्यासाठी तुम्ही तुमचा हार्ट चक्र ओपन करा, तुमची इंट्युइशन फॉलो करा आणि जसे तुम्ही आहात ना तसे तुम्ही बना. कोणी स्ट्रेंजर होऊ नका असं. सो आता ही एक नवीन फेज आहे लाईफमध्ये. जर बिअरची एनर्जी आहे तर ही तुमच्या आयुष्याची एक नवीन फेज चालू आहे. सो इथे एक तुमचे ज्या एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरून एक तुमची पूर्ण एनर्जी, पूर्ण फोकस हा प्रॉपरली चॅनलाइज करा, असा हा इथे मेसेज आहे. सो पाईल नंबर 2, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं हे मला नक्की कळवा. आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 3, वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड युनिकॉर्नचं आहे. युनिकॉर्न एनर्जी खूप छान आहे. आणि ॲमेथाइस्ट हा तुमचा क्रिस्टल आहे. इनफॅक्ट हा क्रिस्टलसुद्धा खूप छान आहे निगेटिव्ह एनर्जी पूर्ण खेचून घेण्यासाठी. आणि आपल्याला एक डिव्हिनिटीचं कनेक्शन जर हवं असेल, आपल्याला युनिवर्सचे मेसेजेस वगैरे आपल्याला डाउनलोड करायचे असेल तर हा त्यासाठी खूप चांगला आहे. तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया आपण. डेबिलेटेड, डिस्कम्फर्ट ही एनर्जी आहे. ग्रेट डेप्थ, फॉरगिवनेस, इंस्टिंक्ट, सहस्रार चक्रा विथ इंस्टिंक्ट, एस ऑफ स्वॉर्ड्स हे कार्ड आहे पहिलं. फाइव ऑफ कप्स, टेन ऑफ स्वॉर्ड्स, थ्री ऑफ कप्स, किंग ऑफ पेंटॅकल्स, सेवन ऑफ कप्स,
बॉटम ऑफ द डेक, एक मिनिट. डेविलचं कार्ड आहे. सॉरी, द हँगमॅनचं कार्ड आहे. हे बॉटम ऑफ द डेक हँगमॅन आहे. सो युनिकॉर्नची ही जी स्पिरिट ॲनिमल आहे ना, युनिकॉर्न, हे एक प्रकारे जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये काही बाबतीमध्ये प्रश्न पडायला लागतात, मी कोण आहे, माझं काय अस्तित्व आहे, हे आपल्याच बाबतीत का घडतं आहे किंवा काय, अशा प्रकारचे जेव्हा, आणि तेव्हा आपल्याला गरज लागते की हायर विजडमची, या सगळ्या गोष्टीच्या खोलामध्ये आपल्या आयुष्याला मिळणारे जे प्रश्न असतात त्याच्या खोलामध्ये जाण्याची जेव्हा गरज वाटायला लागते, ती जेव्हा लाईफ फेज असते ना, त्याला रिप्रेझेंट करणारं युनिकॉर्न आहे. सो हे स्पिरिट दर्शन आहे. कुठलं आपलं इलेमेंटल कार्ड नाही आहे, हे स्पिरिट कार्ड आहे. युनिकॉर्न एक प्रकारे युनिकॉर्न स्पिरिटच आहे. सो तुम्ही युनिकॉर्न आहात आता, आणि तुम्हाला हे प्रश्न आयुष्याचे पडायचे की त्याची उत्तरं तुम्हाला हवी आहेत. तुम्हाला कुठेतरी डिव्हिनिटीशी कनेक्ट व्हायचं आहे. अशी काहीतरी सिच्युएशन्स मे बी तुम्ही फेस करत असाल, किंवा त्या फेजमधून तुमच्या लाईफमधून जात असाल की आता तुम्हाला एक बरेच गोष्टी, म्हणजे काही वेळा काय होतं की सगळ्याच गोष्टी आपल्या विरोधात उभ्या टाकतात आणि आपल्याला पुढे जाता येत नाही, किंवा मागेही जाण्याचे मार्ग उरलेले नसतात. अशा प्रकारची जेव्हा काही वेळा असे सिच्युएशन असतात ना, तेव्हा एक माणसानं आपल्या आयुष्याचा एक म्हणजे ना, एक सेल्फ अवेअरनेस घेण्याची इच्छा जागृत होते माणसाला. कुठेतरी अध्यात्माकडे प्रवास चालू होतो आपला. आपण स्वतःला प्रश्न विचारायला लागतो. आपण आपल्या इंट्युएशनशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. ती ही फेज आहे, ते हे युनिकॉर्न आहे. सो तुम्ही युनिकॉर्न आहात, आणि आता तुम्हाला हे प्रश्न पडायला लागलेले आहेत. तुम्हाला या कुठल्या तरी गोष्टीच्या खोलामध्ये जायचं आहे, कुठल्या तरी बाबतीत, कुठल्या तरी एक तुमचा लाईफ ॲस्पेक्ट आहे की तिथे तुम्हाला एक क्लॅरिटी हवी आहे. असं काही असू शकतं. मे बी काही कुठल्याही एक प्रकारची एन्झायटी असू शकते, एखादं दुःख मे बी तुम्ही फेस करत असाल, काही बाबतीमध्ये एक सगळ्या बाजूने अडवणूक झालेली असू शकते, काहीही. सो आणि हे जे आहे ना, इन्स्टिंक्टचं कार्ड, हे आपलं आणि हे युनिकॉर्न हे थर्ड आय चक्र आहे. थर्ड आय चक्र हे मुळात दोन भुवयांच्या मध्ये असतं. ते आपल्या इंट्युएशनशी कनेक्ट असतं. म्हणून जेव्हा आपल्याला ह्या फेजमधून आपण जायला लागतो, तेव्हा कुठेतरी आपली इंट्युएशन ॲक्टिवेट होते. आपल्याला आपल्या मनाचा एक कौल घ्यावासा वाटतो. सो हे इन्स्टिंक्ट हे कार्ड हे सहस्त्र क्राऊन चक्र दर्शवतं. क्राऊन चक्र, आणि क्राऊन चक्र हे सगळ्यात हायर चक्र आहे, सगळ्यात वरचं, की जिथे एक तिथून आपल्याला आपल्या डिव्हिनिटीशी कनेक्ट होऊ शकतं. आपण एक युनिव्हर्सल कॉन्शियसनेसची जे प्राण ऊर्जा आहे जी भरून राहिली आहे अख्ख्या कॉस्मॉसमधून, त्याच्याशी कनेक्शन आपण प्रस्थापित करू शकतो, की त्यामुळे आपल्याला एक विजडम मिळते. जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाशी कनेक्ट होतो ना, तेव्हा आपल्याला विजडम मिळतो. आणि ते कधी होतं, जेव्हा आपल्याला या फेजमध्ये आपण येतो, या प्रश्न आपल्याला विचारायला लागतो. मे बी आता ही डेबिलेटेड डिस्कम्फर्टची एनर्जी आहे. सो कुठेतरी तुमच्या लाईफमध्ये कुठल्या तरी ॲस्पेक्टमध्ये डिस्कम्फर्ट आहे. काही प्रश्न तुम्हाला पडायला लागले की ज्याची तुम्ही उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करतात. एक वेगळा इंट्रोस्पेक्शन वापरताय तुम्ही तुमच्या आयुष्याकडे, एक सगळा सखोल अभ्यास करताय, एक निरीक्षण करताय तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याचं, प्रत्येक घटनेचं, कधी काय झालं, काय असं काही असू शकतं. की एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही वापरताय, किंवा तुम्हाला तो आता जाणवायला लागला आहे. एक वेगळा दृष्टिकोन तुमच्या ह्याला जाणवायला लागला नजरेला. सो बॉटम ऑफ द डेक ही तुमची शॅडो साईड आहे, सबकॉन्शियस आहे. सो ते एक विचार करत आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा, या प्रश्नांचा उत्तर मिळवण्याचा विचार करते. सो इथे ना आणि म्हणून हे इन्स्टिंक्ट हे कार्ड आहे ना, सहस्त्रार चक्र, हे इन्स्टिंक्ट कार्ड काय दाखवतो की
आपल्या सगळ्यांमध्ये एक गाईड आहे, एक नॉलेज आहे ना पहिल्यापासूनच आहे आपल्याकडं. आपलं इनफॅक्ट आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्यामध्ये आपल्या सगळ्या पास्ट, मग किती शेकडो जन्म जरी आपली घेतलेली असतील, त्या सगळ्याची मेमरी, त्या सगळ्या जन्मांची पूर्ण घटनाक्रम, या सगळ्याची मेमरी ही आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आहे. पण आपण जेव्हा जन्म घेतो ना तेव्हा आपण त्या सगळ्या गोष्टी विसरतो. जेव्हा आपण भौतिक जगाशी जुळले जातो त्यानंतर तर आपण सगळंच विसरतो. ते कनेक्शन आपलं तुटतं. आणि हे जे इन्स्टिंक्टचं कार्ड आहे ना, हे सांगतं की तो जो गाईड आहे, जो आपल्याला एक प्रॉपर चॅनलाइज, आपल्याला एक प्रॉपर मार्ग दाखवू शकतो, असा एक गुरु आपल्या मुळात आपल्यामध्येच आहे, गाईड आपल्यामध्येच आहे. फक्त त्याच्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे आपल्याला. आणि तुमची कुठेतरी ती एक इंट्युएशन आहे. जेव्हा आपण आपल्या इंट्युएशनशी कनेक्ट होतो ना तेव्हा आपण हे नॉलेज आपण मिळवू शकतो, या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळू शकतात. आणि ते कुठेतरी आता तुमचं ॲक्टिवेट झालेलं आहे इथे, असंही दाखवतो. त्यामुळे आता ही तुमची जी जर्नी आहे या पुढची, ही एक प्रकारे एक युनिवर्स तुम्हाला गाईड करते आहे. मे बी तुम्हाला एक सायन्स अँड सिंक्रोनिसिटीसुद्धा मिळत असेल. युनिवर्स तुम्हाला गाईड, स्पिरिट गाईड्स तुम्हाला गाईड करत असतील या पुढच्या जर्नीमध्ये. सो ही एक अवेकनिंगची जर्नी आहे एक प्रकारे तुमची. सो यामध्ये तुम्हाला गरज आहे की तुमची इंट्युएशन तुम्ही ऐका. आणि त्यासाठी तुम्हाला एंजल्सचा मेसेज आहे की तुम्ही फॉरगिवनेस आणा तुमच्या लाईफमध्ये. जेव्हा तुम्ही फॉरगिवनेस आणता ना तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या मनाचे कप्पे रिकामे होऊन जातात. कुठे कुणाच्याबद्दलही राग, लोभ, प्रेम, द्वेष, तिरस्कार राहत नाही. कारण तुम्ही सगळ्यांना फॉरगिव्ह जेव्हा करता तेव्हा तो मनाचा कप्पा मोकळा होतो. आणि जेव्हा कप रिकामे असतो ना तेव्हाच तो भरला जाऊ शकतो. जर तुम्हाला तो तुमच्या एक नवीन ज्ञानाने, हे विजडम जर तुम्हाला त्यामध्ये भरायचं असेल ना, तो आधी तो कप मोकळा करावा लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला फॉरगिवनेस तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये आणावं लागेल. असं तर तुम्हाला ह्या कुठल्याही गोष्टीच्या खोलापर्यंत जाता येईल. आता ही डेबिलिटेडची एनर्जी आहे ना, ही डिस्कम्फर्ट करणारी. आता ही जी काही सिच्युएशन असेल ही तुमच्या लाईफमध्ये तुम्ही फेस करताय, पण मग हे कशाशी रिलेटेड आहे, कशाबद्दल हा डिस्कम्फर्ट आहे ना ते आपण पाहूया. कारण इतर कुठलीही कार्ड्स नाही आहेत. ही फक्त ही प्लॅनेटरी एक सिच्युएशन असेल. म्हणजे काही ग्रह बघा स्वतःच्या राशीमध्ये बसलेले असतात ना. मंगळ जर मेष राशीमध्ये असेल तर तो उच्चीचा होतो, वृश्चिकेचा पण उच्चीचा. कारण दोन्ही राशी त्याच्या स्वतःच्याच घरामध्ये जसा माणूस एकदम हे असतो, धीट असतो, काही करू शकतो, त्याप्रमाणे त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या राशीमध्ये ते ग्रह चांगली फळं देतात. आणि जेव्हा ते शत्रू राशीमध्ये असतात किंवा ज्या राशी त्यांना पोषक नाही आहेत अशा राशीमध्ये ते डेबिलिटेड होतात. ते नीचेचे होतात. म्हणजे कसं, आपण एखाद्या व्यक्तीच्या घरी जाऊन राहिलो आहे आणि त्या व्यक्तीशी आपले संबंध चांगले नाही आहेत तरी आपल्याला त्याच्या घरात जाऊन राहावं लागतं आहे. मग आपल्या मनाची किती कुचंबणा होते ना, तशा प्रकारचे ते एक एनर्जी आहे प्लॅनेटरी, की तिथे तुमच्या कुठल्याही कर्तृत्वाला एक स्कोप नाही आहे, वाव नाही आहे. तिथे तुम्ही गाजवू शकत नाही. तिथे तुमची चारी बाजूने एक प्रेशराईज आहे, कुठेतरी एक प्रेशर आहे तुमच्यावरती. तिथे फक्त एक नाक दाबून मुक्यांचं काय मार म्हणतात ना, तसा प्रकार आहे. सो ही डेबिलिटेड एनर्जी तुमच्या कुठल्या लाईफ ॲस्पेक्टवर आहे. आपण कार्डसुद्धा ड्रॉ करू शकतो, पण ते आता मग सगळी कार्ड्स त्या ग्रहांची मला सेपरेट करावी लागतील. त्यापेक्षा आपण हे वापरूया. डायसने पाहूया आपण की ही एनर्जी ना डेबिलिटेड ही कुठल्या लाईफ ॲस्पेक्टबद्दल आहे तुमच्या. हे 6th हाऊस आहे. 6th हाऊस हे तुमच्या कर्मस्थान आहे, तुमचे हेल्थ आहे आणि एक तुमचं डेली लाईफ 6th हाऊस दाखवतो. तिथे ज्युपिटर आहे. आता 6, 8 आणि 12, 6, 8, 12 ही नाशक स्थान आहेत. म्हणजे एक वाईट स्थान आहे पत्रिकेतली. त्या ठिकाणी गुरुसारखा चांगला ग्रह आणि ते सुद्धा मकर राशीमध्ये. 6th हाऊस मकर रास आणि त्यामध्ये गुरु. सिक्स्थ हाऊस हे तुमचं कर्मस्थान म्हणजे एक तुमच्या नोकरीधंद्याचं काम, नोकरीधंद्यापासून तुमचा किती भाग्योदय होतो, तुम्हाला तिथे वर्क एन्व्हायरमेंट तुमचं कसं आहे,
एक तुम्हाला तिथून कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे, तिथे खेळीमेळीचं वातावरण आहे की तुम्हाला प्रेशराईज करणारं आहे, तुमचं डेली लाईफ कसं आहे, तुमच्या हॅबिट्स कशा आहेत हे दाखवणार आहे. आणि मुळात ही मकर रास ही सुद्धा एक ड्युटी ओरिएंटेड आहे. सो 6th हाऊसमध्ये मकर रास आणि त्यामध्ये ज्युपिटर मे बी कदाचित कामाचा व्याप वाढलेला असू शकतो किंवा काय. आणि ज्युपिटर हा चांगला ग्रह आहे पण तो 6th हाऊसमध्ये आहे, शुभ ग्रह आहे आणि पापस्थानामध्ये आहे. सो तसं बघितलं तर ज्युपिटर इन जर कॅप्रिकॉन या कॉम्बिनेशनचा विचार केला तर ते 2 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड दर्शवतं. 2 ऑफ पेंटॅकल्स म्हणजे काय, एखादी गोष्ट 2 गोष्टी एका वेळी हाताळाव्या लागतात, जम्बलिंग होतं आहे, तुमचं रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या आहे, तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागते आहे, आजूबाजू तुम्ही एन्जॉय करताय एका प्रकारे. पेंटॅकल्स आहे, 2 ऑफ पेंटॅकल्स, ती एनर्जी आहे ही. ज्युपिटर इन हे म्हणजे कामाच्या ठिकाणी मे बी तुमचं एक मी म्हटलं ना वर्क प्रेशर असू शकतं असं काही बाबतीमध्ये. किंवा मग तुम्हाला तुम्ही मे बी एक थोडंसं म्हणतात ना की आपल्या क्वालिटीज आपल्याला वापरता येत नाही, आपल्याला काम तर करावं लागतं आहे, खूपच मेहनत करायला, पण तिथे जॉब सॅटिस्फॅक्शन आहे. किंवा मग आपल्या स्वतःच्या आपल्याला फक्त एक नेमून दिलेल्या गोष्टीमध्ये आपण स्वतःचं काही त्यामध्ये होतच नाही आहोत, आपल्या स्किल्स त्यामध्ये आपल्याला वापरता येत नाही कुठेतरी. मग ती एक जाणं आपलं नॉलेज आपल्याला वापरता येत नाही. मे बी कदाचित ज्युपिटर आहे, ज्ञान आहे, आपलं स्वतःचे स्किल्स ज्ञान काही वापरता येत नाही. किंवा ज्युपिटर सगळ्या गोष्टी एक्सपांड करतो, सो कदाचित कामाचा व्यापच खूप वाढलेला असेल आणि त्यामुळे कुठेतरी प्रेशर आहे. 10 ऑफ स्वॉर्ड्स पण कार्ड हेच सांगतं की किंवा मग तिथे वातावरण तुमचं चांगलं नाही आहे. 10 ऑफ स्वॉर्ड हे जनरली काय सांगतं माहिती आहे का, जेव्हा एखाद्या व्यक्तींकडून किंवा एक थोडं डिसेप्शनची एनर्जी आहे ना, पण ही 10 ऑफ स्वॉर्ड काय सांगतं की त्यामधून तुम्ही आता बाहेर पडलात, की एक तुमची नवीन सुरुवात करायला तुम्हाला वाव आहे, म्हणजे तुम्ही त्यातून एक धडा घेऊन बाहेर पडणार आहात. तुम्ही त्या गोष्टीमध्ये त्या बाबतीत ती जी काही सिच्युएशन असेल तुमच्या वर्क लेवलला असू शकते किंवा हेल्थ रिलेटेड असू शकते काही बाबतीत कारण 5 ऑफ कप्स पण आहे, हेल्थ रिलेटेड पण असू शकते की एक खूप वाईट हेल्थ, एक बराच काळ एखादा आजार पण तुम्ही काढून आता त्यातून एक तुमची सुटका होते असं. कदाचित एखादा नवीन तुम्ही काही फॉलो करताय, एखादी नवीन गोष्ट, ते एस ऑफ स्वॉर्ड्स आहे. सो एखादी नवीन आयडिया किंवा एखादं नवीन काही हेल्थच्या दृष्टीने एखादी नवीन ट्रीटमेंट तुम्ही चालू करताय आणि आता त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल घेता येतो आहे किंवा त्याच सिच्युएशनवरती एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी बघणं आणि त्यातून मार्ग काढणं, हे मुळात 10 ऑफ स्वॉर्ड दाखवतं. सो ती जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्ही खूप विचार करताय, त्यातून काहीतरी मार्ग मिळवण्याचा प्रयत्न करताय, म्हणून तुम्हाला हे सगळे प्रश्न पडत आहेत की सो हा प्रॉब्लेम जो काय आहे तो खूप लाँग टर्म असेल, कदाचित त्यातून तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहात. आणि कुठलीही नवीन सुरुवात असेल, कुठलीही नवीन चेंज जेव्हा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणता ना, तेव्हा ती सुरुवातीला ती एक डिस्कम्फर्टचीच एनर्जी असते. मे बी कदाचित आता मी तुम्हाला म्हटलं ना की एक ही ज्युपिटर इन कॅप्रिकॉन ही जी आहे ना एनर्जी, ही एक मल्टीटास्किंगची आहे. तुम्ही कदाचित एक जर नवीन जे काय करताय त्यातून मे बी तुम्ही बाहेर पडलात त्या सिच्युएशनमधून, पण आता जी नव्याने तुम्ही त्या बाहेर पडण्यासाठी ज्या गोष्टी एक तुम्ही अंमलात आणताय, त्यामध्ये सुरुवातीची जी स्टेज आहे ना ही थोडीशी डिस्कम्फर्टची आहे. तर कारण ही बाकीची कार्ड्स खूप चांगली आहेत हा विचार केला तर. 7 ऑफ कप्स एक तुम्हाला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन होत आहेत. किंग ऑफ पेंटॅकल्स हे मुळात मॅनिफेस्टेशनच दाखवतं. मॅनिफेस्टेशन होऊन तुम्हाला बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही जे काय फॉलो करताय त्याला आता पुढे एक सक्सेस आहे, ते मॅनिफेस्ट तुम्ही करताय आणि त्यातून तुम्हाला बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी फॉलो होणार आहेत पुढे, हे असं दिसतंय. सो या फेजमधून फक्त जाताना तुम्ही मे बी कदाचित जर
पास्टचं काही असेल तर तुम्ही ते एक त्याला फॉरगिव्हनेसची एनर्जी आणा तुमच्यामध्ये. तुम्ही जे काही करताय त्यामध्ये तुम्ही तुमची इंट्युइशन फॉलो करा, स्वतःचे इन्स्टिंक्ट फॉलो करा. हे सहस्रार चक्र दाखवतो. एका वेगळा पर्स्पेक्टिव्ह बाळगा त्या कुठल्याही सिच्युएशनमध्ये. कारण बरे वर्क लेवलला सुद्धा जर काही कॉन्फ्लिक्ट असेल किंवा काय असतील तरी आपल्याला राहायचं तिथेच आहे, नोकरी तिथेच करायची आहे. सो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह, कारण परिस्थिती कधी बदलत नसते माणसाची. एक आपल्यालाच एक थोडंसं त्याच्याशी मिळतं जुळतं घेऊन राहावं लागतं. सो म्हणून हे बॉटम ऑफ द डेक हे की तुम्ही त्यासाठी प्रयत्न करताय की तो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न, आणि बऱ्यापैकी तुम्ही त्याच्यामध्ये एक सक्सेस मिळवला आहे. हे 10 ऑफ सोर्ड सांगतं आहे. ही तुमची नवीनच सुरुवात आहे, नवीनच बिगिनिंग आहे. भले सुरुवातीला तुम्हाला तो डिस्कम्फर्ट फील करावा लागतो आहे की, पण एक पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या मनासारखं सगळ्या गोष्टी सपोर्टिव्ह होणार आहेत. एक तुमच्या मनासारखं तुम्हाला सगळं पुढे एक ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला खुल्या होणार आहेत. एक ऑप्शन्स खुले होतील. भले आता सगळं स्टॅटिक जरी वाटत असेल तरी हे असं काहीसं आहे. सो बघा तुम्हाला कसं काय हे मॅच होतो आहे असं. आणि हा एक मेसेज आहे या रीडिंगचा. तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. फाईल नंबर 4 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया आपण. ही तुम्हाला ओटरची एनर्जी आहे. ओटर हा प्राणी आहे आणि ही खूप छान आहे. म्हणजे एक एन्जॉयबल जॉय दाखवणारी एनर्जी आहे. लाईफमध्ये एक कंटेनमेंट, एक सगळ्या प्रकारे लाईफ एन्जॉय करायचा एक मनापासून. आणि तुमचा हा क्रिस्टल जो आहे तो पीच मूनस्टोन आहे. आपण हिचे कार्ड्स बघूया. सो फर्स्ट कार्ड हे अपोजिशन, कन्फ्रंटेशनची एनर्जी आहे. समोरासमोर असतात ना ग्रह, अपोजिशनची एनर्जी आहे. म्हणजे ही एनर्जी कशी आहे माहिती आहे का, की यामध्ये एक समन्वय नाही आहे. म्हणजे तुझं तर तुझं, माझं तर माझं. म्हणजे एक तर तुझं तरी खरं, नाही तर माझं तरी खरं. ही जी आहे ना एकमेकाला भिडणारी एनर्जी, ही तशी ऑपोजिशनची एनर्जी. पण ही एनर्जी एक आहे, जरी ही अशी कॉन्फ्लिक्टची असेल ना तरी ह्यामध्ये एक प्रोग्रेसला फ्लॉव असतो. म्हणजे समोरच्याला एक भिडण्यासाठी तरी माणूस स्वतःची प्रगती करत जातो ना, की ही एक प्रकारची कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिटिव्ह एनर्जी आहे. आणि मग त्यामध्ये आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर आपल्याला काहीतरी स्वतःमध्ये एक काहीतरी वेगळंपण आणणं गरजेचं आहे, ते दाखवणे. सो इथे ना एक पुढे डेव्हलपमेंटला वाव आहे, जरी ही अपोजिशनची एनर्जी असली तरी पण. टेक ॲक्शन हा तुम्हाला एक सल्ला आहे. रेस्क्यू आणि दुसरं हे सहस्त्रार चक्र, क्रिएशन. सो ओव्हरऑल या 4 कार्डवरून तरी असं दिसतंय की मे बी तुमच्या ज्या कुठल्या सिच्युएशनमधून तुम्हाला जर बाहेर एक हेल्प आहे इथे. ही ना इथे असं दिसतं आहे छोट्याशा बेटावरती ही व्यक्ती अडकून राहिलेली आहे इथे, पण लांबून एक हेल्पसुद्धा आहे. सो तो एक दिलासा आहे. सो एंजल सांगतात की तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. या परिस्थितीतून जर काही बाहेर पडायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या ॲक्शन्स घ्यायला सुरुवात करा, तुम्हाला हेल्प आपोआप मिळणार आहे असं. सो क्रिएशन एक प्रकारची क्रिएटिव्हिटी, तुम्ही स्वतःला कसं क्रिएटिव्हली एक्सप्रेस करता असं.
सो अपोजिशनची एनर्जी आहे. सो मे बी कुठल्याही बाबतीमध्ये कदाचित एक अपोजिशन कॉम्पिटिशन फेस करावे लागत असेल, किंवा एक तुमची मतं ऐकून घेतली जात नसेल, किंवा मग कुठे एक स्टॅग्नेशन आलेलं असू शकतं. कुठल्याही परिस्थितीमध्ये मग स्वतःचं एक अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर त्यामध्ये एक स्वतःला काहीतरी एक कुठल्या तरी उंचीवरती नेणं, एक स्वतःची ग्रेड वाढवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे म्हणतं टेक ॲक्शन. ओटर ही एनर्जी फार फ्रेश आहे, म्हणजे एक आयुष्याचा पुरेपूर आनंद घेणारी, एक कंटेनमेंट दाखवणारी एनर्जी आहे. सो मे बी ही एनर्जी आहे तर तुम्हाला तशा प्रकारचे रिझल्ट्स पुढे लाईफमध्ये दिसून येतील. फक्त आता ते यावरती काम करण्याची गरज आहे. आपण एक डेक काढ बघूया. टॅरो कार्ड्स काय सांगतात ते पाहूया. दुसरं म्हणजे हे साधारणतः कुठल्या हाऊसबद्दल आहे ते पण पाहू आपण. फोर्थ हाऊस आहे आणि तिथे सिंह राशीमध्ये केतू. फोर्थ हाऊस हे बरेचदा आपलं मनशांतीचं घर आहे. फोर्थ हाऊस दुसरं म्हणजे एक आपल्या सगळ्या सुखसोयी, आपल्या भौतिक सुखसोयींचं घर आहे. तुमची झोप, तुमच्या आईचा पूर्ण विचार त्या फोर्थ हाऊसमध्ये होतो. आणि तिथे सिंह राशीमध्ये केतूची एनर्जी. सो बघता टॅरो कार्ड्स काय सांगतात पाहूया. सॉरी. स्ट्रेंथ, पहिलं कार्ड स्ट्रेंथ आहे. 2 ऑफ कॉइन्स, 5 ऑफ कप्स, 9 ऑफ कप्स. 9 ऑफ कप्स हे कंटेनमेंट आहे एनर्जी. सगळ्या बाजूने एक इमोशनल कंटेनमेंटचं कार्ड आहे. द सन, 6 ऑफ कॉइन्स आणि बॉटम ऑफ द डेक 8 ऑफ कप्स. आता इथे फोर्थ हाऊसमध्ये सिंह राशीमध्ये केतू जी आहे ना, केतू ॲक्च्युली हा कार्मिक ग्रह आहे. केतू ज्या घरामध्ये असेल ना तिथली फळं देताना तो आपल्याला फार स्ट्रगल करायला लावतो किंवा सो चतुर्थ स्थान हे आपल्या मनशांतीचं आहे, आपल्या मनाचं आहे. सो कुठेतरी तुम्ही स्वतःला एक डिस्टर्ब फील करत असाल काही बाबतीमध्ये. आणि चतुर्थ हे आपले इमोशन्स आहेत, कप्स. सो इथे जे कप्स रिप्रेझेंट करतात ना इमोशन्स, हे चतुर्थ स्थान दाखवलं. दुसरं म्हणजे सिंह राशी क्रिएटिव्हिटीची रास आहे.
पंचमामध्ये येते कालपुरुष कुंडलीमध्ये. सो आपले क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स आहेत ती सिंहराज. पण आता ह्या केतूमुळे काय होतं, सहसा काय होतं, केतू ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी एकदा ही अपोजिशनची एनर्जी असणारच. त्या सगळ्या गोष्टी मिळवताना आपल्याला फार कॉम्पिटिशन, एक स्ट्रगल करावं लागतंच. दुसरी गोष्ट म्हणजे एक काहीतरी कार्मिक एक टच असतो त्याला. काही ज्या घटना असतात, काही सिच्युएशन असतात त्या स्थानाशी रिलेटेड, त्या कुठेतरी आपल्या एक कार्मिक भागाशी त्याचा एक संबंध असतो. काहीतरी आपले जे कार्मिक पॅटर्न्स असतात पास्ट लाईफचे, त्याचा एक भाग असतो. सो इथे म्हणणं काय आहे, इथे एक मेसेज काय आहे की चतुर्थामध्ये जर सिंह राशीत केतू असेल ना, तर जे ते सिंह राशीचे जे गुणधर्म आहेत, सिंह रास काय आहे, क्रिएटिव्हिटीची आहे. सो तुम्हाला हे क्रिएशनचे कार्ड आहे. जी तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही जागवणं गरजेचं आहे. क्रिएशनचं कार्ड सांगतं तुमची विजिबिलिटी दाखवणं. जसं सनचं कार्ड आहे ना, हे सनची रास आहे. सूर्य सकाळी उगवतो, आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतात, विजिबल होतात. सो तुम्ही एक विजिबल व्हा, तुम्ही व्यक्त व्हा, एक एक्सप्रेस करा स्वतःला की तुमचं अस्तित्व कळू दे. एखाद्या बेटावर असल्यासारखं नको, कुठेतरी लांब. बॉटम ऑफ द डेक 8 ऑफ कप्स सांगताय की तुम्ही कशातून तरी बाहेर पडलात, कुठेतरी पाठ फिरवलेली आहे. हे कप्स आहेत, मे बी एखादे इमोशन्स असतील की त्या इमोशन्सचा तुम्ही स्वतःच्या इमोशन्सची काळजी घेत नाही आहात, तुम्ही स्वतःच्या मनाची काळजी घेत नाही आहात. जसं तुम्हाला एक स्वतःला ॲक्सेप्टन्स असून एक ॲक्सेप्ट करून एक चांगल्या प्रकारे स्वतःला ट्रीट केलं पाहिजे, ते करत नसाल. किंवा मग तुमचे हे कुठल्या तरी रिलेशन्स आहेत की ज्यातून तुम्ही पाठ फिरवलेली आहेत. किंवा मग तुम्ही तुमच्या नातेसंबंधामध्ये फारसं लक्ष देत नाही आहात, मे बी अशा प्रकारचे. किंवा मग इमोशनल फुलफिलमेंट कुठेही काही असेल जिथे, तिथून तुम्ही एक तुमचं पॅशन फॉलो करण्यासाठी त्या ठिकाणून निघून गेलात, असं बॉटम ऑफ द ठिकाण. काय सिच्युएशन काही असू दे, पण इथे लॉस दाखवते, इमोशनल लॉस दाखवतं. 5 ऑफ कप्सचं कार्ड जेव्हा येतं ना, तेव्हा एक प्रकारचा इमोशनल लॉस असतो. पण त्यात हेही असतं की पूर्ण परिस्थिती गेलेली नसते, कारण हे 2 कप्स आहेत अजून इथे. आपण तो एक प्रकारचा इमोशनल लॉस असतो आणि आपण एक आपली एक आपलं मन कुठेतरी त्यामध्ये गुंतलेलं असतं. आता हिचे हे केस आहेत ते कोणीतरी त्या पाण्यामधून धरून ठेवलेत. म्हणजे बरे आपण त्यातून बाहेर पडण्याचा जरी प्रयत्न करत की तिथून तुम्ही निघून गेल्याचं इथे दिसतं आहे, पण तरीसुद्धा कुठेतरी एक इकडे अटॅचमेंट आहे, असं काहीसं. आणि मग 2 ऑफ कॉईन्स काय दाखवतं, मल्टीटास्किंग म्हणजे तुम्ही एकाच एक 2 दगडावरती पाय ठेवून आहात, तर त्यातून तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे, तिथून तुमची रेस्क्यू करणं गरजेचं आहे. त्यासाठी एक तुम्ही तुमची विजडम वापरायचे. स्ट्रेंथचं कार्ड सांगतं तुम्ही तुमचं इंटेलिजन्स वापरायचं, विजडम वापरायचं, स्वतःवरती कंट्रोल आणायचा. कारण ह्या परिस्थितीतून आयदर तुम्ही पूर्णपणे बाहेर जाणं ठीक आहे, किंवा मग ही जी अवस्था आहे ना, ही एक चुकीची आहे, असं काहीसं. दुसरं ही जी कार्ड्स आहेत ना, हा बेटर प्रोस्पेक्ट्स दाखवतात. म्हणजे तर 9 ऑफ कप्स हे एक इमोशनल फुलफिलमेंट आहे इथे ना. एक सगळे 9चे 9 कप आहेत. म्हणजे पूर्वी जे काही लॉस झालेला असेल मे बी तुमचा, त्याच्यापेक्षाही जास्त हे 9 कप्स आहेत. हे 8 कप्स होते. सो पुढे जे काय येणार आहे ना, ते त्यापेक्षाही काहीतरी बेटर तुम्हाला मिळणार आहे. तुमच्याकडे स्वतः चालत येईल ते. द सनचं कार्ड आहे, ते सुद्धा सनचं कार्ड आहे. ही सनची लिओ रास आहे. सो एक क्लॅरिटी लाईफमध्ये, तुमचं लाईफ पाथ आहे का, कुठला आहे, काय आहे, त्याबद्दल एक तुम्हाला क्लॅरिटी मिळू शकते. 6 ऑफ कॉईन्स हे एक आर्थिकदृष्ट्या मदत होणं आणि एक तुमची फॅमिली पोझिशन्समध्ये वाढ होणं, एक फायनान्शियल स्थिती सुधारणं. सो एक इमोशनल फुलफिलमेंट, एक फायनान्शियल सिक्युरिटी आणि एक लाईफमध्ये एक नवीन सुरुवात, या सगळ्या गोष्टी तुमच्या एक फ्युचर प्रॉस्पेक्ट्समध्ये आहेत. जरी त्या आता मे बी कदाचित तुम्हाला त्या जाणवत नसतील मे बी, पण त्यासाठी या सिच्युएशनमधून सुटका करून घेणं गरजेचं आहे. हे असं अधांतरी 2 दगडांवरती ठेवून आयदर तुम्ही तिथून पूर्णपणे बाहेर व्हा, किंवा मग काय. सो किंवा मग
काहींच्या बाबतीत असं असू शकतं की तुम्ही एक आयसोलेटेड आहात, मीन्स तुम्ही या नात्यांमधून बाहेर पडलात किंवा कुठल्याही इमोशन्स रिलेशनमधून तुम्ही बाहेर आहात. मे बी तुम्ही एक आयसोलेटेड, स्वतः एक एकटेपणाची भावना असू शकते किंवा एक 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 एकटेपणाने तुम्हाला काही गोष्टी सांभाळाव्या लागतात. मे बी तुम्ही एक सिंगल पॅरेंट असू शकता किंवा मग तुम्ही दोन दोन जबाबदाऱ्या, एक मल्टीटास्किंग करताय, बऱ्याच गोष्टी जबाबदाऱ्या तुम्हाला लाईफमध्ये पार पाडाव्या लागत आहेत आणि त्यातून एक तुम्हाला थोडंसं एक डिप्रेशनची भावना किंवा एखादं दुःख, एन्झायटी किंवा एक कुठेतरी लॉस जाणवत असेल आपला झालेला. तो या सिच्युएशनमधून तुम्हाला बाहेर पडून, आणि म्हणून ती ही केतू आहे इथे 4th हाऊसमध्ये, की तिथे मनशांतीचं घर, 4th हाऊस हे मनशांतीचं घर आहे. सो तुम्हाला तुमचे इमोशन्स आहेत, ज्या ठिकाणी ज्या घरामध्ये तुमचे इमोशन्स पाहिले जातात तिथेच केतू आहे. त्यामुळे तिथे एक थोडी ही कन्फ्रंटेशनची एनर्जी आहे. सो त्यातून तुम्ही बाहेर पडणं गरजेचं आहे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा एंजल सांगतात की टेक ॲक्शन आणि तुमची क्रिएटिव्हिटी जागवा. कारण त्याच्यावरती इथे केतूने बंधनं घातलेली आहेत. म्हणून ओटरचं कार्ड तुम्हाला आहे. ओटरचं कार्ड हे काय, लाईफ फुलफिलमेंटमध्ये जगायचं. आपली क्रिएटिव्हिटी जी असते ना ती फक्त कामामध्येच दाखवायची असते असं नसतं. क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स म्हणजे आपण एखाद्या प्रोजेक्टवरती काम करतो आहे, आपण ऑफिसमध्ये काम करतो आहे म्हणजे आपण क्रिएटिव्ह आहोत असा प्रश्न येत नाही. क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स म्हणजे तुम्ही लाईफ किती भरभरून जगताय, तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात आहात, तुम्ही निसर्ग एन्जॉय करताय किंवा मग तुम्ही स्वतःची काळजी घेताय, तुम्ही स्वतःला सजवताय, तुम्ही एक चांगला स्वतःला कॅरी करताय समाजामध्ये, तुमचं एक छान कम्युनिकेशन स्किल्स आहे, तुमच्याकडे एक क्रिएटिव्ह आर्ट्स तुमच्याकडे आहेत, तुम्ही पेंटिंग करतायत किंवा मग एखाद्या गॅलरीला भेट देत आहे आणि म्हणजे तुमचे जे सेन्सेस आहेत सगळे ते जिथे एक सॅटिस्फाय होतात त्या सगळ्या गोष्टी ह्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये येतात. मग तुम्ही नाटक, चित्रपट, गाणी म्हणणं, गायन वादन करणं ह्यामध्ये आहात, हे स्वतः करताय किंवा मग त्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करताय, हे सुद्धा आपले क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स आहेत. आणि म्हणून ही आउटरची एनर्जी आहे की तुम्ही तुमचे क्रिएटिव्ह एक्सप्रेशन जागवा. आयदर तुम्ही जे काय करताय त्यामध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवा किंवा मग तुम्ही क्रिएटिव्हली तुमचं लाईफ एन्जॉय करा, की सगळ्या बाजूने एक, कारण हा जो बंदिस्तपणा आहे 4th हाऊसला आहे तो रिलीज होईल, तुम्ही त्यातून बाहेर पडाल आणि एंजल्स आहेत तर तुम्हाला सपोर्ट करायला, कारण डिवाईन सपोर्ट तर इथे दिसतोच आहे असं. सो हा एक मेसेज मला इथे दिसतो आहे, कारण प्रॉस्पेक्ट्स खूप चांगले आहेत एक फायनान्शियली सुद्धा. आणि 6 ऑफ कॉईन्स काय सांगतं, जे तुमच्या हक्काचं आहे ना, ज्याला तुम्ही लायक आहात ते सगळं तुम्हाला मिळणार लाईफमध्ये इन फ्युचर. तुमचं फ्युचर ब्राईट आहे. मुळात सनचं कार्ड आहे, खूप पॉझिटिव्ह ॲफर्मेशन आहे, ऑप्टिमिझम आहे. 9 ऑफ कप्स हे इमोशनल फुलफिलमेंट आहे. 9 ऑफ कप्स हे एक सगळ्या प्रकारची सुबत्ता आहे एक इमोशनली. कदाचित चांगली नातीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये येतील असंही आहे इथे. सो हा एक मला मेसेज दिसतो आहे ह्या स्प्रेडमध्ये. सो पाईल नंबर 4. तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 5 आपण तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचा स्पिरिट ॲनिमल फ्रॉग आहे आणि ग्रीन जेड हा तुमचा क्रिस्टल आहे. तुमची कार्ड्स आपण ड्रॉ करूया.
सिक्स्थ हाऊस हे कार्ड आहे. सिक्स्थ हाऊस आहे. आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स. एम्पासे सेक्रेट चक्रा, एम्पासे. हार्ट चक्रा, परसेप्शन. डिस्कवरी हे एक कार्ड आहे. आणि रेस्क्यू. Bottom of the deck, the Hierophant. The Chariot. The Chariotचं कार्ड आहे फर्स्ट. The Hangman, The Empress. सगळी मेजर अर्कान आहेत. एम्प्रेस, चारही कार्ड मेजर अर्कान आहेत. 9 ऑफ स्वॉर्ड. द मॅजिशियन हे सुद्धा. किंग ऑफ वॉन्ड. खूपच छान कार्ड्स आहेत. तुमच्या करिअर रिलेटेड आहे किंवा मग तुमचं सिक्स्थ हाऊस आहे ना सस्टेनेबिलिटीचं. आयदर करिअर रिलेटेड, तुमचं वर्क एन्व्हायरमेंट, तुमच्या कामाचं ठिकाण, नोकरीपासून मिळणारे तुम्हाला लाभ, नोकरीपासून होणारा भाग्योदय, तिकडे काय हिडन एनिमीज असतील तर सिक्स्थ हाऊस दाखवतं. तुमचं डेली लाईफ, तुमच्या हॅबिट्स, तुम्ही लाईफ कसं जगता ते सिक्स्थ हाऊस. तुमचं आरोग्य, कर्ज वगैरे काय असतील तर ते दाखवणारं सिक्स्थ हाऊस आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे. मला आता ओव्हरऑल ही कार्ड बघितल्यानंतर असं काय वाटतं माहिती आहे का, सिक्स्थ हाऊस हे कामाशी रिलेटेड आहे, तुमचं नोकरी धंद्याशी रिलेटेड, तिकडच्या वर्क एन्व्हायरमेंट. सो तिथे इम्पासीचं कार्ड हे दाखवतं की मे बी कुठल्या ना कुठल्या बाबतीत हा तुमचा मार्ग तिथे अडवला गेलेला आहे. म्हणजे ज्या गतीने तुम्ही पुढे जाताय तिथे काहीतरी बंधनं आली असावीत किंवा मग तुम्हाला काही अपोजिशन्स फेस करावे लागले असतील. काहीतरी गोष्ट अशी झाली आहे की तुम्हाला मग ते हातचं सोडून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला एक जे तुम्ही करताय त्यामध्ये काही बदल झालेले असावेत, चेंजेस झालेले असावेत. आणि मग आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी नव्यातून सुरुवात करणं, एखाद्या गोष्टी डिस्कवर करून काढणं म्हणणं ना की आता ती प्रेझेंटली नाही आहे, ती आता तुम्हाला शोधण्यापासून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. एक अगदी सुरुवात, अगदी बेस लेवलपासून तुम्हाला एखादी गोष्ट सुरू करावी लागणार आहे. त्यामुळे असं काही होऊ शकतं, हे असं दिसतंय. आणि त्यामुळे एक थोडंसं तुम्हाला बांधले गेल्याची भावना झाली असेल किंवा एकटं पडल्याची भावना होऊ शकते. किंवा मग आता हे बॉटम ऑफ द डेक हायरोफंटचं कार्ड आहे ना, हायरोफंटचं कार्ड हे एक कन्झर्वेटिव्ह नेचर दाखवतं. हायरोफंट म्हणजे काय, ही पूर्वापारच्या ज्या मोठ्या मोठ्या हायरार्की असलेल्या इन्स्टिट्यूशन्स किंवा ही सगळी मंदिरं, देवळं, ह्या सगळ्या दाखवण्या. सो कुठलीही गोष्ट एक ठराविक नेमून दिलेल्या ज्या पारंपरिक पद्धतीने जी गोष्ट आहे त्याप्रमाणे करत राहणं, हे एक प्रकारचं नेचर असू शकतं एखाद्याचं. किंवा तुम्ही आता वर्क लेवलला काही गोष्टी आहेत त्या पूर्वीपासून ज्या आहेत तशा पद्धतीने फॉलो करत असाल.
किंवा त्यामध्ये काही बदल होत नसतील की मे बी तो एक टाईप असं. आणि आता मे बी तुमचा एक रस्ता अडवला गेलेला आहे किंवा मग काही गोष्टी आता तुम्हाला हा अप्रोच सोडून तुम्हाला आता एक नवीन अप्रोच घ्यायचा आहे असं काहीसं दिसतं आहे मला. आणि त्यासाठी तुम्हाला आता पूर्ण डिस्कवरी करायची आहे, म्हणजे अगदी सुरुवातीपासून काम करायचं आहे. आणि त्यामुळे एक तुमची कुचंबणा झालेली दिसते इथे काहीतरी. तर इथे ना एंजल्स सांगणं आहे की आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स, इन कंजंक्शनच आहे 6th हाऊसला. सो तुम्ही या बाबतीत कोणाची तरी मदत घेऊ शकता. आणि काही वेळा होतं का, मदत ही एक प्रकारची फक्त फिजिकलच नाही, एक तुम्ही एखादं नॉलेज घेऊ शकता एखाद्याकडून, एक तुम्ही त्यासाठी रिक्वेस्ट करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला एक पुढे जाण्याचा मार्ग सुचत जाईल किंवा एक नवीन परसेप्शन एक नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळेल. द हँगमॅनचं कार्डसुद्धा सांगतं आहे की नवीन पर्स्पेक्टिव्ह घ्या तुम्ही, जे काय तुम्हाला करायचं आहे. द मॅजिशियनचं कार्ड आहे, तुम्हाला तुमच्या स्किल्स वापरायचे, तुम्हाला तुमचे रिसोर्सेस वापरायला. आता तुम्ही विचारात पडलात की आता हे मी कसं करू, हे कसं हँडल करू. कदाचित तुमची घौडदौड चालली होती, चॅरियटचं कार्ड सांगतं. तुम्ही जोराशोरात काम करत होता, मे बी एक प्रयत्नशील होता, त्या दृष्टीने तुमची विल पॉवर वापरून सगळ्या गोष्टी प्रयत्नशील होतात. कदाचित काही बाबतीमध्ये एक तुम्हाला वैचारिक अपोजिशन्स फेस करावे लागलेत असं असू शकतं. किंवा मग काही बाबतीमध्ये तुम्ही एक मध्ये एवढे फसलात त्या सगळ्या वर्कलोडमध्ये मे बी काही, की त्यामुळे एक तुमचं इनर चाइल्ड आहे ना, जे हसरं खेळतं आहे एक तुमच्यामधलं, की ते एक लाईफ जगू शकत नाही आहे. तुम्ही फक्त एकमार्गी हा प्रवास करताय असं काहीसं असू शकतं. हे 2 अर्थ दिसतात. हे परसेप्शनचं कार्डसुद्धा तेच आहे. परसेप्शनचं कार्ड काय सांगतं, हार्ट चक्रा, की तुम्हाला एक तुमच्या मनाचा एक कौल घ्या कुठली गोष्ट करताना. दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या गोष्टीतली ही जी मुलगी आहे ना, ह्या गार्डनमध्ये ती वावरत असते. तिला हा क्रिस्टल दिसतो. त्या क्रिस्टल तिला सांगतो की या गुहेमध्ये तू जा, असं तिला कन्व्हिन्स करतो. ती त्या गुहेमध्ये जाते. गुहेमध्ये खूप अंधार असतो, मागे दरवाजा बंद होतो, त्याने ती घाबरते. रस्ता काढत काढत ती त्या गुहेतून त्या दुसऱ्या टोकाला एक तिला प्रकाश दिसतो आणि ती तिथे बघितलं तर तिला एक दरवाजा मिळतो आणि त्यातून ती बाहेर पडते. तर बाहेर पडल्यानंतर सुद्धा तेच गार्डन असतं, म्हणजे परिस्थिती सेमच असते. पण आता त्या गुहेतून ती पास झालेली असते. त्या भीतीयुक्त त्या सगळ्या स्ट्रेस लेवलमधून ती बाहेर आलेली असते आणि त्यामुळे तिला त्या गार्डनचं एक वेगळं दृश्य, एक वेगळी एक वेगळी दृष्टी प्राप्त होते. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या तिने कधी त्या गार्डनमध्ये एवढं लक्ष दिलेलं नसतं, त्या आता तिला खूप सुंदर भासायला लागतात आणि एक वेगळं सौंदर्य त्या गार्डनचं तिला दिसून येतं, निरखते ती. सो कुठल्याही परिस्थिती काय बदलत नसते. परिस्थितीकडे बघण्याचा तुम्ही थोडासा ॲटिट्यूड चेंज केला, एक परसेप्शन चेंज केलं, तर हँगमॅन सांगतो, तर कदाचित काही गोष्टी तुमच्या सुसह्य होण्याचे चान्सेस आहेत. म्हणून तर एंजल सांगतात तुम्ही कोणाची तरी मदत घ्या. एक मदत ही एक नॉलेजच्या स्वरूपात सुद्धा तुम्हाला मिळेल, की जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडेंटली मूव्ह होता येईल. आता एम्प्रेसचं कार्ड सांगतं की बऱ्याच गोष्टी तुम्हाला मॅनिफेस्ट करायच्यात लाईफमध्ये. एक त्या डिवाईन टायमिंगवरती त्या मॅनिफेस्ट होणार आहेत. आणि पण त्यासाठी तुम्हाला कॉन्फिडेंटली मूव्ह करण्याची गरज आहे. सो तुम्ही तुमचं इनर चाइल्डसुद्धा एक तुमचं एक जे मन आहे एक त्याचीसुद्धा काळजी घ्या. दुसरं म्हणजे ह्या सिच्युएशन बाहेर पडण्याचे काही वैचारिक कॉन्फ्लिक्ट्स असेल तुमच्या वर्क लेवलला आणि त्यातून तुम्हाला जर गौडदौड करायची, त्यातून तुम्हाला कुठेतरी मूव्ह करायचं, बाहेर पडायचं आहे, तर एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह वापरा. कारण तुम्हालाच सगळं करायचं आहे. तुम्हाला या सगळ्यातून यश तर मिळणारच आहे डेफिनेटली. तर चॅरियटचं कार्ड हे विक्ट्रीचं कार्ड आहे, द मॅजिशियन हे सुद्धा. पण कष्ट केल्यानं दोन्ही कार्ड्स दाखवतात की एफर्ट्स घेतल्यानंतरच तुम्हाला त्याचे एक फ्रुटफुल रिझल्ट्स पाहायला मिळतील. तर मॅजिशियन सांगतो की तुम्हाला तुमचे रिसोर्स वापरा, तुमच्या सगळ्या स्किल्स वापरा. तुमच्याकडे त्या सगळ्या स्किल्स आहेत, तुम्ही त्याला केपेबल आहात, फक्त तुम्हाला त्या जागवण्याची गरज आहे. आणि दुसरं म्हणजे त्या ऑर्गनाईज पद्धतीने त्या जागवण्याची करणं, जे काही करताय तुम्ही ऑर्गनाईज पद्धतीने करा. इन कंजंक्शन टू द प्रिन्स ऑफ वॉन्ड सांगतं की प्रोटेक्टिव्ह राहा, स्वतःला प्रोटेक्ट करा, इनर चाइल्ड प्रोटेक्ट करा तुम्ही तुमचं. हे जेव्हा तुम्ही हा सगळा
हा जो स्ट्रगल पिरियड आहे त्यामध्ये एक तुम्हाला स्वतःला प्रोटेक्शन द्या आणि दुसरं म्हणजे कॉन्फिडेंटली वावरा त्यामध्ये. कारण किंग ऑफ वॉन्ड हा एकदम बिझनेस माइंडेड पर्सन आहे, प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल अप्रोच आहे. तसा अप्रोच तुम्ही बघा, कारण इन कंजंक्शन एम्प्रेसचा काळ तुम्हाला विक्ट्री डेफिनेटली मिळणार आहे असं दाखवतं. तुम्ही जे काय करताय, जे काय प्रोजेक्ट्स आहे, कुठल्याही गोष्टीवरती जे काय तुम्ही वर्क लेवलला करताय, 6th हाऊस स्पेसिफिकली आहे इथे. 6th हाऊसमध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला यश तर मिळणार आहे. तुम्ही जे काही प्रोजेक्ट आता जो काही तुमचा मार्ग बदलला आहे इथे अडथळ्यांमुळे, तर एक पण त्यामध्ये तुम्हाला मार्ग मिळून जाईल, डिस्कवर होईल, तुम्हाला जे हवं आहे ते मिळून जाईल. आणि दुसरं म्हणजे तुमचं ॲनिमल स्पिरिट हे फ्रॉग आहे. सो मुळात फ्रॉग ही क्लिन्झिंगची एनर्जी दाखवतं. क्लिन्झिंग, क्लिअरिंग, हिलिंगची एनर्जी आहे. सो हे कार्ड कसं हे कार्ड दाखवतं की तुम्ही एक फॉरगिव्ह करा. काही कॉन्फ्लिक्ट्स असतील तुमच्या वर्क लेवलला, मे बी कुठल्याही गोष्टीने तुमचा हा रूट बदलला असेल, काही असू शकतं, पण त्यामध्ये तुम्ही तुमची फॉरगिवनेसची एनर्जी आणा, असं हे फ्रॉगचं कार्ड सांगतं. तुम्ही रिलीज करा जे काय टेन्शन्स असतील तुमचे, ते रिलीज करा. आणि कारण हा फ्रॉग आहे, हा जमिनीमध्येही वापरणार आहे आणि पाण्यामध्येही वापरणार आहे. पाण्याचा वापर हा काय होतो, आपण क्लिन्झिंगसाठी करतो. सो तुम्हाला आता एक त्यामध्ये म्हणजे कधी तो जमिनीवरती असतो, कधी तो पाण्यात असतो. तसं तुम्हाला थोडं डाईव्ह करण्याची गरज आहे, की क्लीन्स करण्याची गरज आहे. तुमची एनर्जी आता सध्या गरज आहे एक त्यासाठी एक फॉरगिवनेस आणा तुमच्या मनामध्ये. कदाचित तुम्ही इनफॅक्ट हे कार्डसुद्धा सांगतं की कुठलाही हेवी लोड घेऊ नका, ओव्हरवर्क करू नका. एक सेल्फ केअर, स्वतःची काळजी घ्या, स्वतःला प्रोटेक्ट करा. किंग ऑफ वॉन्ड्स पण सांगतो, स्वतःला प्रोटेक्ट करा. सो हा एक मेसेज मला इथे दिसतो आहे. सो एक आता तुम्ही ज्या कन्झर्वेटिव्ह पद्धतीने काम करताय, एक ठराविक नेमून दिलेल्या गोष्टीप्रमाणे एक रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करून, एक पूर्वीपासूनच्या ज्या असतात ना, जसे जे गव्हर्नमेंट हाऊस आहे, जनरली हे हायरोफन हे गव्हर्नमेंट हाऊसेस दाखवतं. सो तिथे कशी एक ठराविक पद्धतीमध्ये कामं चालतात. सो तुम्हाला आता एक नवीन अप्रोच तुमच्या कामाच्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे, असं इथे हा मेसेज आहे. आणि त्यासाठी तुम्हाला जर कोणाची गरज लागली तर घ्या. सो पाईल नंबर 5 हा एक मेसेज मला तुमच्या इथे रीडिंगमध्ये दिसतो आहे. तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.